करो अनुमान, दौर दौर कर आइए पधारिए स्वस्थान, सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। बोलो रे भाई सब संतन की। बहुरी बच्च कहीं लालू कहीं, रघुपति रघुबर तात। कबही बोलाई लगाई हर किन रखे हऊ गात, सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। बोलो रे भाई सब संतन की। लकी स्नेह कातरि महतारी, बचनुन आव विकल भये भारी। राम प्रबोधु कीन विधि नाना, समउ सनेऊ न जाहि बखाना। तब जानकी सासु पग लागी, सुनिय माय मई परम अभागी। सेवा समय दय बनु दीना, मोर मनोरथु सफल न कीना। तजब क्षोभ जनि छाड़िह क्षोभ, करम कठिन कछु दोष न मोह। सुनि सिय बचन सासु अकिलानी, दशा कवनि विधि कहूँ बखानी। बारहि बार लाई उरलीनी, धरि धीरजु सिख आशीष दीनी। अचल हो वही वात तुम्हारा, जब लगी गंग जमुन जलधारा। सीतहि सासु असीस सिख, दीनी अनेक प्रकार। चली नाई पद पदुम सिरु, अति हित बारहि बार। सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। बोलो रे भाई सब संतन की। रामरूप श्री गुरुदेव आणि भावंडांनो, प्रभू रामरायाचं चरित्र आजही पण आपण मोठ्या प्रेमाने आणि कुतूहलाने ऐकू शकतो. याचं कारण जर शोधू लागलो तर असं म्हणता येईल की मानवी मन हे मनस्वरूपाने रामकालातही तसंच होतं आणि आजही तसंच आहे. जिथपर्यंत मनुष्याचं अस्तित्व मनाच्या माध्यमातून चलायमान आहे, क्रियाशील आहे, तिथपर्यंत कुठल्याही काळात अत्यंत आनंददायी, ओजस आणि तेजसाने भरलेल्या अशा घटना या मानवी जीवनाच्या उत्क्रांतीच्या वाटा प्रकाशित करणाऱ्या घटना आहेत असं मान्य करावं लागतं. म्हणजेच रामायणात त्रिकालाबाधित प्रगतीचा मार्ग स्वयंसिद्ध आहे आणि त्याचमुळं कुठल्याही परिस्थितीत थोरांच्या जीवनचरित्रातून माणसाला आपल्या जीवनाची घडण कशी घडवावी आणि शांतीप्रत कसं जाता येईल याचा विचार करण्याचं एक साधन त्याला प्राप्त होतं. थोरांचं चरित्र म्हणजे विश्वातील प्रत्येक घटकाचं चरित्र आणि त्या प्रत्येक घटकावयवाचा विकास आणि पतन या दोन्ही स्थितीचं दर्शन थोरांच्या सान्निध्यात नांदणाऱ्या अनंत
अवस्थांच्या दर्शनातून तुलसीदासांनी कसं करून दिलेलं आहे याचाही विचार आपण गेल्या 6 दिवसात पाहिला. थोरांच्या जीवनामध्ये सर्व विश्वाचं चरित्र कसं लिहिलं जातं ही किमया फक्त पुराणकारच जाणत होते. आजही इतिहास आपण लिहितो, पण प्रासंगिक घटनाबद्ध इतिहास जेव्हा असतो त्यावेळेला घटनेच्या आती मानवी हेतूचं जे दर्शन ते जर यथासांग न केल्या गेलं तर परिणामाच्या स्वरूपातूनच माणसाची पारख किंवा किंमत केल्या जाईल की जी पुष्कळदा चूकही ठरू शकेल. केवळ परिणामाच्या दर्शनातूनच मनुष्याची महत्ता किंवा दिव्यता हे ठरविणं अचूक ठरणार नाही. या न्यायानेच पूर्वीच्या कालीन ऋषी महर्षींनी एका वेगळ्याच पद्धतीचा चरित्र लिहिण्याचा एक स्वीकार केलेला होता. कुठल्याही थोराचं जीवन रेखाटत असताना मनाच्या प्रत्येक कप्प्यातून थोरविनीच तो कसा जगू शकतो, आपल्या महत्तेनेच कसा नांदतो, हेच त्यांनी वैशिष्ट्याने वास्तविकता हेरला आणि मांडलं. पुष्कळदा आपल्या असलेल्या मनस्थितीतून आपण क्रीडत असताना जिथपर्यंत अस्मितेचं ज्ञानमय स्वरूप हे शुद्धतम आहे तिथपर्यंत संबंधात सापेक्षतेने जरी कामक्रोधादी विकाराचा उठाव दिसत असला तरी पण त्या पाठीमागे ज्ञानकंपनाचा एक अत्यंत मोठा संवेद्य धर्म आहे असं समजावं लागतं. एखादा मनुष्य आपल्याला प्रजाजनांचं पालन करता असा राजा समजत असेल त्याच वेळेला तो शासन करताही आहे. प्रजेतल्याच अन्यायी लोकांचा सज्जन लोकांना होणारा ताप शमविण्याकरता तो न्यायही करेल, कठोरतेने करेल आणि त्याचं शासनही इतर लोकांना तापदायक ठरू शकेल. परंतु हे सर्व करण्याच्या पाठीमागे मी राजा आहे ही अस्मिता जिथपर्यंत त्याची कायम आहे तिथपर्यंत त्याचा न्याय प्रजाजनांच्या कल्याणाचा आहे. तो निष्ठुर असला तरी त्यात कल्याणच उद्भवेल हे मान्य करावं लागतं. त्याचमुळे सर्व विश्वाचा जो एकमेव अहंकार किंवा एकमेव प्रियधर्म, तो प्रियधर्म एका विशिष्ट केंद्रामध्ये पूर्णत्वाने प्रतीतीला आल्यानंतर त्या पूर्णत्वाचं दर्शन जर माणसाला करता आलं तर सकल विश्वाचं दर्शन झालंय असं सामान्यपणे आपल्याला म्हणता येतं. मनुष्य या अक्षरातच हस्तपादेंद्रियाची जशी वास्तविक जाणीव आपल्या ठिकाणी निर्माण होते, वृक्ष या एका अक्षरानेच त्याच्या फलभारापासून, पल्लवापासून, खोडापासून, मुळापासून किंबहुना त्याच्या अंतर्गत असलेल्या अनंत रसवेदनेपासून त्याचा जो निसर्गसिद्ध क्रम आहे त्याचं जसं माणसाने ज्ञान करून घ्यावं, म्हणजे एका वृक्षवर्णनात या सर्व विभागांचा जसा धर्म स्थिर आहे त्याच पद्धतीने अतिव पूर्णतेला पोचलेलं जे काही रामहृदय त्याचं दर्शन करून देत असताना संपूर्ण विश्वाच्या मनस्थलाचं दर्शन झाल्यासारखं झालंय. आणि त्यामुळं रामायण वाचित असताना पुष्कळशे प्रसंग असे येतात की जे आपल्याच जीवनातले आहे की काय असं वाटू लागतं. म्हणून थोरांचं जीवन चरित्र ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याच जीवनचरित्राचा जो काही एक आजचा टप्पा आहे तो कसा आहे याचं दर्शन केलं जातं. आणि तो टप्पा जर रामसन्मुख आणायचा असेल, ऊर्ध्वगतिक करायचा असेल, जर उन्नत करायचा असेल, उत्क्रांतीचा पथ आपल्याला चालायचं असेल तर काय केलं पाहिजे याच्याविषयीचे सुलभ मार्गदर्शन त्यांच्या चरित्रातून आपल्याला प्राप्त होतं. म्हणूनच मला असं म्हणता येईल की मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण हा अत्यंत दिव्यत्वाने कसा नटवाव, तो पतित आहे ही कल्पना त्याची कशी घालवून द्यावी हे तत्वज्ञान सांगेल. पण मनुष्य आपल्या जाणीवेने मी पतित नाही असं समजेल, पण पतितपणाचं जे कारण ते जर तो बाजूला सारणार नाही तर स्वैराचारीही पण होईल, निर्लज्जही पण होऊ शकेल. पण निर्लज्जता नाही तर मोठ्याच विनयाने मानवी जीवनाची उत्क्रांती कशी साधावी याविषयीचा दिव्यतम संकेत उत्क्रांत स्थानातून वाहणाऱ्या प्रवाही असलेल्या जीवन प्रवाहाचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणूनच रामरायाचं आणि भगवान गोपालकृष्णाचं जीवन हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेलं असलं तरी पण आजही तेच अत्यंत मोठं ताजं आणि नवीन अशा स्वरूपाने आमच्या सन्मुख असतं, आमच्या समोर असतं. गोस्वामी तुलसीदास तर हे रामरायाचे परमभक्तच होते. आम्ही सुद्धा आहोत, न्यायतः आहोत. भावप्रदेशात कदाचित आम्ही बाजूला असू, परंतु अस्तित्वाच्या एकंदर न्याय दृष्टीने पाहता संपूर्ण जीव याचे यावत विश्व हे रामाच्या धारणेत आणि एकंदर प्रेरणेने खेळणारं विश्व आहे असा भारतीय सिद्धांत किंबहुना संपूर्ण तत्वद्रष्ट्यांनी आणि अत्यंत सूक्ष्मतम असं सृष्टीचं निरीक्षण केलेल्या वैज्ञानिकांनी सुद्धा ही कथा मान्य केली की संपूर्ण विश्व कोणीतरी चलित करतोय. आणि हा चलित करणारा पुरुष आत बाहेर सगळीकडे परिव्याप्त आहे की जो निरीक्षणाला येऊ शकणार नाही, परंतु प्रत्ययाला संवेद्य धर्माने आपण जाणून घेऊ शकतो. अशा पद्धतीचा एकंदर सिद्धांत
मोठ्या अनुमानाने म्हणा किंवा अनंत प्रमाणाने म्हणा त्यांनी आपल्यासमोर मांडलाय. परंतु हा सिद्धांत आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला प्रत्ययात येणारा जो काही परमेश्वर तो आपल्या सर्वांच्या स्वरूपाचा आजही पण हाच रामराय जर रामरूपाने त्याच आनंदमय स्वरूपाने त्याच त्याच्या चिदघन चिदानंद स्वरूपाने जर प्रत्ययाला यायचा असला तर रामाच्या सान्मुख्यात वागणाऱ्या अनंत भक्तांच्या अवस्था गोस्वामी तुलसीदासांना रंगविणं भाग पडलं. कारण परमेश्वर आणि भक्त या दोघांमध्ये होणाराच विहार मानवी उत्क्रांतीचा कसा आदर्श ठरतो हेच त्यांचं एकंदर सांगण्याचं कारण असतं. भक्त आणि परमेश्वर हे शब्द आपल्याला जुनाट वाटत असेल, पण ध्येय आणि ध्येय प्रेषित किंबहुना ध्येय आणि ध्येयाने प्रेरित झालेला मानव अशा दोन कल्पना आपल्या हृदयात आपण ठेवा. म्हणजे केंद्रस्थान जे काही असेल, प्रियस्थान जे काही असेल, त्या स्थानाकडे जेव्हा आपलं चित्त प्रवाही होतं त्यावेळेला माणसाच्या हातून स्वाभाविकच प्रियाच्या संबंधातल्या सुखमय अशा अवस्था कर्मभावाने प्राप्त होऊ लागतात किंवा प्रकट होऊ लागतात. म्हणजे मानवी जीवनाचं स्वाभाविक कर्म एखाद्या अत्यंतिक प्रिय आदर्शाचा विचार ज्या वेळेला चित्तामध्ये स्थिर होऊ लागेल, ज्या वेळेला दृढतम होऊ लागेल त्यावेळेला स्वभावेच त्याचं कर्म हे प्रियप्राप्तीचं असतं. पण प्रियप्राप्तीच्या कर्मात प्रिय धर्म स्थिर असल्यामुळे किंवा प्रिय त्याचं अत्यंत आदर्शभूत असल्यामुळे त्याचाच धर्म याच्यामधून प्रवृत्त होऊ लागतो. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की हा रामभक्त आहे किंवा त्या एकंदर ध्येय पथावर आरूढ झालेला हा ध्येयवीर आहे किंवा त्या ध्येयाचाच आविष्काराच्या संपूर्ण कर्मातून होत असल्यामुळं हे मान्य करावं लागेल की संपूर्ण विश्वात तो जर काही करीत असेल तर ध्येयाच्या धर्माचा प्रचार करणारा पुरुष आहे. पण ध्येयाच्या धर्माचा प्रचार याचाच अर्थ सर्व लोकांच्या कल्याणाचा प्रचार, सर्व जीवांच्या एकंदर अत्यंत मोठ्या आनंदाचा प्रचार, सर्व जीवांना कसं एक सुख प्राप्त होऊ शकेल. आपलं शाश्वत किंवा अशाश्वत अशा भेदाने जरी आपण सुखाची मीमांसा ऐकत असलो तरी पण सुखाच्या पोटी असलेली जी काही संवेदना आहे, सुख हा शब्द जरी आम्ही उद्गारतो तरी सुख नाना प्रकाराने आमच्या डोळ्यासमोर एकदम येतं. परंतु या सुखाच्या पोटी सुखद भावना म्हणून जी काही आहे, एखादा सुख प्राप्त झाल्यानंतर जे मला वाटतं, ह्या दोन संवेदना दोन स्पंदना आपण लक्षात घ्याव्या. बुद्धीच्या क्षेत्रामध्ये सुख प्राप्त झालं म्हणजे पदार्थ आणि आपण यांच्या दरम्यान जो प्रिय प्रदेश आहे त्याचं उत्थान केलं जातं. या प्रिय प्रदेशाचं बुद्धी प्रदेशात जेव्हा उत्थान होतं त्यावेळेला स्वभावानेच प्रियत्वाचा जो काही एक धर्म धारण करणारा आत्मप्रदेश तोच चेतित होतो, तोच जागा होतो. न कळत विकारात सुद्धा हीच घटना घडत असते आणि विकारातही ही घटना घडते म्हणूनच माणसाला सुख काहीतरी प्राप्त होतं. पण अप्रिय असलेल्या पदार्थाचा ज्या वेळेला स्पंदभाव बुद्धीत आपल्या जागा होतो त्यावेळेला अप्रिय अवस्थेने आत्म्याचा असलेला प्रिय प्रदेश झाकाळला जातो आणि तो झाकाळला गेला म्हणजेच माणूस दुःखी आहे असं स्वतःला समजतो. म्हणजेच एकंदर आत्मप्रदेशाच्या स्वानंदमय अशा असलेल्या स्फुरणा बुद्धी प्रदेशात जेव्हा प्रवृत्त होतात, प्रतीतीला येतात, त्यावेळेला आपण सुखरूप आहोत, आनंदरूप आहोत असं समजतो किंवा असा आपल्याला प्रत्यय येतो. परंतु त्याच वेळेला आपल्याच मानसिक अवस्थेचं अप्रिय स्थान जेव्हा जागं असतं, बाह्य प्रदेशातून अप्रियता आपल्याला जेव्हा प्राप्त होते आणि मनात असलेलं चैतन्य हे त्या अप्रिय पदार्थाशी जेव्हा संघर्ष करतं त्यावेळेला बुद्धी प्रदेशात नांदणाऱ्या आत्मचैतन्याच्या स्वाभाविक आनंद लहरी ह्या सुप्त होऊ लागतात आणि त्यांचं सुप्त पण त्यांची विस्मृती म्हणजेच आमचं दुःख आहे असं आम्ही समजतो. त्या पुनश्च कशा उत्थित करून घ्याव्या, पुनश्च त्याचं एकंदर निर्माण कसं करावं, पुनश्च आपल्या प्रेरणेमध्ये दुःखातही सुखाची वेदना आपण कशी प्राप्त करून घेऊ शकतो याविषयीचा संपूर्ण सर्व कश लावून एक निष्कर्ष त्यांनी काढलेला असतो. तो थोरांच्या जीवनातून काढलेला असतो. थोरांचं जीवन पुष्कळदा आमचा असा समज झालाय की रामायण किंवा भागवत किंवा गोपालकृष्णांचं जीवनचरित्र हे सगळं पाहणे म्हणजे कुठल्या तरी बावळट अत्यंत मोठ्या भाबड्या बुद्धीचं दर्शन आहे. मी आपल्याला असं म्हणेल, स्वचरित्र ज्याला पाहता येत नाही त्यांनी थोराच्या चरित्रात जरा डोकावून पाहावं म्हणजे आपण कोण आहोत याचं स्वाभाविक दर्शन तरी होईल. केवढे तरी वास्तविकता या एका रामाच्या चरित्रामध्ये सारं विश्व या तुलसीदासांनी किंवा एकंदर वाल्मिकीने गुरफटलेलं आहे. ज्या पुरुषाच्या दर्शनात संपूर्ण विश्वाचा परामर्श घेतला जातो, विश्वातल्या रामरायांचा जिथे जिथे विहार झाला असेल तिथल्या तरुलतांचं वर्णन, तिथल्या ऋतूंचं वर्णन, तिथल्या जलाशयांचं वर्णन, तिथल्या पशुपक्ष्यांचं वर्णन, तिथल्या रथांचं आणि परिस्थितीचं किंबहुना संस्कृतीचं सुद्धा दर्शन त्यांनी केलेलं आहे. ऋषी महर्षींच्या झोपड्यात काय होतं आणि दानवांच्या महालात काय होतं, यज्ञयागादी प्रक्रिया कशा ऋषींच्या होत्या आणि त्या भ्रष्ट कशा केल्या जात होत्या, या सर्वांचं दर्शन एका रामदर्शनात करण्याचं कारण एवढंच आहे की राम हा विश्वरूप होता, हीच त्यातून वास्तविकता वेदना निर्माण केल्या जाऊ शकते. मनुष्य जिथे जिथे जातो तिथे माणसापुरता असेल पण पुष्कळसा प्रांत रामाला सोडून देऊन प्रवाही केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपण हे वाचलेलं आहे.
ज्या वेळेला ते लंकेचं दर्शन करतात त्यावेळेला रामाचं कुठल्याही प्रकारे तिथे हे नाही, पण रामाच्या सान्निध्यात लंकेचं दर्शन येणार आहे म्हणून तत्सापेक्षतेने लंका म्हणजे काय किंवा लंकेचं दर्शन म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी मांडलेलं आहे. त्यावेळेला दोन पक्ष आहेत तिथे, दानवी आणि एकंदर आसुरी आणि दैवी अशा दोन प्रवृत्तीचं दर्शन, दोन प्रवृत्तीचं द्वंद्व ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा आपण समजू शकतो की आपल्या विकासाचा रामसन्मुख आम्ही भक्त जरी म्हणत असलो तरी आहोत का. आसुरी प्रवृत्तीची लक्षणं, आसुरी प्रवृत्तीचा विहार, आसुरी प्रवृत्तीचा कर्म व्यापार त्यांनी जेव्हा दानवी अवस्थेतून दर्शविला त्यावेळेला आमच्या कर्मात आम्ही कितपत रामसन्मुखाव याचा बोध होऊ लागतो. म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात आहो असं ज्या माणसाला, ज्या धार्मिकाला वाटत असेल त्याच्याकरता हा सद्बोध आहे. पुष्कळदा असंही पण होतं की एखादा मनुष्य आपल्या ठिकाणी आपण दानव आहो, पतित आहो असाही समज करतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त तो पतित अवस्थेला प्राप्त करून घेतो. ही पतित अवस्था त्यागण्याकरता रामरायाच्या संबंधात आल्यानंतर आपल्या यातीहीनतेचाही संस्पर्श असेल तर तो बाजूला सरतो. शबरीसारखं एक उत्थान केलं, जटायूसारखा एक पशुही पण आणला, पक्षीही पण आणला. याचा अर्थ असा आहे की जटायूसारख्या पक्षानेही रामकार्यार्थ आपला देह जर झिजवला तर त्याचं पक्षी पण निघून जातं, तो वंद्य पुरुष ठरू लागतो. पशुंसारख्या एका वानर जातीच्या पुरुषातही रामसान्मुख्य निर्माण झाल्याबरोबर ते अत्यंत प्रबल सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं. ते दिव्य सामर्थ्य निर्माण झालं की ज्याच्यामुळे रावणासारख्या महासत्तावान पुरुषालाही भूमीवर लोळावं लागलं. ज्यांच्या सामर्थ्यापुढे लंकेतल्या हजारो दानवांचा एकंदर उद्धार नव्हे किंबहुना सामर्थ्य त्यांचं अत्यंत दुर्बलतेला आलेलं आहे. याचा अर्थ असा की रामसान्मुख्य हे तेज, रामसन्मुखता हाच वास्तविकता, औदार्याचा प्रांत, मानवी जीवनाची प्राथमिक कल्पना ईश्वरनिष्ठतेतून निर्माण झालेली आहे. हेच त्यातून वैशिष्ट्याने दर्शविल्या जात. म्हणजेच आम्ही पतित आहो हे ज्याला वाटतं त्याने ईश्वराशी सन्मुखत्व आणावं, परमेश्वराशी प्रथम सन्मुख व्हावं. आता तुम्ही म्हणाल परमेश्वर म्हणजे काय, त्याचाही विवेक ते सांगतात. कारण की तुलसीदासांनी रामायण लिहिलं ते रामकथा नाही, रामाच्या अंतर्गत घडणाऱ्या किंवा रामाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा जो काही मानस प्रदेश आहे. अहो, बाह्य प्रदेशात घटना प्रवर्तित होण्याच्या पूर्वी, बाह्य प्रदेशात कुठल्याही घटनेचं उत्थान होण्यापूर्वी त्या घटनेचा जो काही विचार आहे, त्या घटनेची जी संवेदना आहे ती अगोदर आमच्या अंतर्गत असते. ती अंतर्गत संवेदना ज्या कारण मीमांसेतून किंवा कारण केंद्रातून प्रदीप्त झाली असेल, प्रवृत्त झाली असेल, त्या कारण केंद्रापासून तो प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनेपर्यंत एका विशिष्ट पद्धतीचा इतिहास दर्शन तुलसीदासाने केलेलं आहे आणि म्हणून त्याला रामचरित मानसी त्यांनी संज्ञा दिलेली. आता आम्ही आपलं जीवन आम्ही जरी स्वतः लिहायला लागलो तरी सापेक्षतेच्या घटनाभावात आम्ही लिहू, पण रामाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे प्रत्येक घटनेत त्यांनी स्वातंत्र्याने सिद्ध केलेलं आहे. सापेक्षतेने राम कसा होता हे जाणल्या गेलेलं नाही. रावण राक्षस होता म्हणून राम ईश्वर होता असं वास्तविकता त्यांनी संशोधलेलं नाही किंवा म्हटलेलं नाही. रावणाच्या राक्षसी स्वभावावरून रामाचा दैवी स्वभाव म्हणजे काय याचं दिग्दर्शन केलेलं नाही, किंवा रामाचा दैवी स्वभाव होता म्हणून रावणाचा आसुरी स्वभाव म्हणजे काय अशा पद्धतीचा सापेक्ष सिद्धांत त्याने स्वीकृत केलेला नाही. कारण सद्गुणांचा समुच्चय किंवा त्याचं मूल्य हे स्थायी भावाने स्थिर झालेलं आहे. परमेश्वरीय दिव्यत्व याचा अगोदर मूल्यमापन होतं, मग त्या मूल्यमापनाप्रमाणे माणसाला आपल्या जीवनामध्ये त्याचा व्यय करावा लागतो किंवा स्वीकार करावा लागतो. एखादा सद्गुण आहे समाजामध्ये, आजचा सद्गुण वेगळा आणि उद्याचा सद्गुण वेगळा असं जरी दिसत असलं तरी सद्गुणाचं मूल्यमापन हे मानवी प्रवृत्तीवर अवलंबून नाही. मनुष्याला हवा असला किंवा एखादा सद्गुणा समाजामध्ये आपल्याला दिसत, त्या सद्गुणाची चेष्टा किंवा अवहेलना होते, पण त्या सद्गुणाचं मूल्य कदापि कमी केल्या जाऊ शकत नाही. हे प्रत्ययांती माणसाला अनुभवाने सिद्ध झाल्याशिवाय राहणार. याचा अर्थ असा की कुठल्याही सत्प्रतिष्ठित अशा पद्धतीच्या अवस्थेचा जो धर्म आहे, सद्गुण याचा अर्थही मागे मी एकदा प्रवचनातून सांगितला की आम्ही सद्गुणांची मूल्यमापन सद्गुणांच्या अक्षराने जाण. सदाचार संपन्न असलेल्या पुरुषाला सदाचार याचा अर्थ जर विचारला तर तो बाह्य प्रदेशातल्या काहीतरी कर्मक्रिया आपल्या बुद्धीसमोर आणतो, पण सद्गुण याचा पारमार्थिक नव्हे यथार्थ अर्थ असा आहे की गुणप्रदेश बाहेर आहे, ज्याला आपण सत्व रज आणि तम असं म्हणतो. याच्याशी सत्यप्रतिष्ठित अशा पद्धतीचा जर गुणाहंकार असेल तरच ते सत्वाधिष्ठित कर्म ही सात्विक ठरते. तमोगुण हा सुद्धा सत्यप्रतिष्ठित जर असेल तर तो तमोगुण शंकराचा ठरतो, तो दानवाचा ठरत नाही. शिवाच्या तृतीय नेत्राचाही एकंदर निकष काढत असताना, संहाराची कल्पना ही शिवाच्या ठिकाणी ठेवीत असताना, पावित्र्याने सत्याधिष्ठित भावाने ज्या वेळा उत्थान पावला आहे शिवाचा अहंकार, त्यावेळेला त्याचंही ध्यान करावं. तोही पवित्र आहे, मंगल आहे, कल्याणकारी आहे अशाच पद्धतीने गायला गेले. यावरून आपण समजू शकतो सदाचार, आचार आणि सत या दोघांच्या युतीमध्ये सदाचार निर्माण. सदाचार ही स्वतंत्र भावना नाही, अंतःकरणातल्या सत अवस्था, अंतःकरणातली सतनिष्ठा, अंतःकरणातलं शुद्धत्व आणि बाहेरचं कर्म या दोघांच्या युतीमध्ये शुद्ध कर्म किंवा एकंदर ज्याला आपण सत्कर्म म्हणू असं निर्माण होतं. सत्कर्म हे बाहेर आम्ही केलं आणि अंतःकरणात जर अशुद्धता असेल तरी पण त्याच्या उत्क्रांतीला, उत्थानाला सुरुवात झाली असं समजता येणार.
मानवी जीवनाचं उत्थान किंवा उत्क्रांती याचा एकच एक अर्थ आहे की सत्यनिष्ठा जर प्रवर्तित झाली असेल मग त्याचं कुठलंही कर्म असो तरी ते सत्कर्म ठरू लागेल. अहो काय सांगा, एकंदर भारतीय सृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्माला शुद्ध अशुद्ध त्यांनी ठरविलेलं नाही. पशु पक्ष्यांच्या सान्निध्यातही वावरणाऱ्या रामाने हे स्वभावाने आपल्या आचारात सिद्ध करून टाकलेलं आहे. एका अत्यंत रानटी किंवा डोंगरी अशा जमातीमध्येही आपल्या अस्तित्वाने राहत असताना कुठल्याही प्रकारचा ते डोंगरी आणि रानटी आहे हा उल्लेख त्यांनी किंवा ही संवेदना आपल्या चित्तामध्ये येऊ दिलेली नाही. आपल्या दिव्यतम अशा महानतेने त्यांनी त्याही पुरुषांचा उद्धार केला. पुष्कदा असो चांगल्या माणसांचं लक्षण, ज्या वेळेला एखादा चांगला माणूस एखाद्या दुष्ट मनुष्यांच्या तांड्यात येतो त्यावेळेला दुष्टतेचा संस्कार त्याच्यावर होतो. थोरवी तर हीच आहे की अपरिवर्तनशील अशा विषयीची चित्तव्यथा असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आणि प्रसंगामध्ये ज्यांचं चित्त आपल्या वेदना आपली संवेदना बदलू देत नाही इतकं सामर्थ्यशील झालेला आहे तोच पुरुष थोर आहे किंवा थोर असतो असं आपण मानतो. थोर पुरुषाचं लक्षण करायचं झाल्यास तर परिस्थिती सापेक्षतेने ज्याचं जीवन जगण्याचं कार्य थांबले, कालसापेक्षतेने ज्याचं जीवन वास्तविक प्रवाही झालेलं नाही असा जो पुरुष असेल तोच पुरुष केवळ थोर आहे असं मानलं जातं किंवा मानावं लागतं. याशिवाय थोरवी नाही. जो क्षणाक्षणाला परिवर्तनाचा धर्म घेऊन उभा झालेला पुरुष आहे, जो क्षणाक्षणाला आपल्याच ठिकाणी बदलतोय, ज्याचं डिसिजन काहीच नाही, ज्याला निश्चितता काहीच नाही, निर्णयीत असं जीवन नाही, त्या पुरुषाला थोर म्हणता येणार नाही. तर थोरपणा हा निसर्गसिद्ध स्वभावाचा धर्म. म्हणजे माणसाच्या ठिकाणी निसर्ग प्रवृत्त झाला, स्वाभाविकता प्रवृत्त झाली की थोरवीला त्याच्या सुरुवात झाली म्हणून समजा. मला हे सांगायचंय की मानवी जीवनाच्या ठिकाणी उत्क्रांतीचा जो क्षण आहे तो सत्य प्रतिष्ठा चित्तात प्राप्त झाल्याशिवाय, सत्य सन्मुक्तीची वेदना निर्माण झाल्याशिवाय मी हे जाणू शकतो की माणसाला केवळ सत्य या कल्पनेचा विचार केल्यानंतर एकाएकी किंवा एकदम माणूस सत्य प्रणित होऊ शकेल किंवा सत्य प्रतिष्ठित होईल असं नाही. तथापि सत्याच्या प्रीती संकल्पात जरी तो वागू लागला तरी त्याच्या कर्माकडे जाणारा प्रवाह आहे तो प्रवाह कल्याणकारी ईश धर्माने स्थिर होऊ लागेल. माणसाच्या जीवनात सात्विक धर्म प्राप्त व्हावा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सात्विक धर्माचं मूल्यमापन बाहेरून जर करू लागलो तर तो सात्विक धर्म सुद्धा अत्यंत मोठा संहारकारी धर्म ठरल्याशिवाय राहणार. हजारो जीवांचं कल्याण करण्याकरता हजारो समाजसेवक उभे झालेले आहेत, पण याच समाजसेवकांनी सारा समाज भ्रष्ट करण्याचं एकंदर सुरू केल्याचं आजही पण आपल्याला दिसतं. सर्व समाजसेवकावर आरोप करीत नाही, त्यात अपवाद असतील. अत्यंत वास्तविकता शौच अशा स्वरूपाची हृदय त्यांची असतील, अत्यंत पवित्र आणि मंगल हृदय असतील. पण सर्वसाधारण जेव्हा आपण क्रिया पाहतो, माझ्या परिचयाचे आहेत कारण की मी खेड्यापाड्यातून जेव्हा फिरतो त्यावेळेला हजारो समाजसेवक समाज धुरून म्हणविणारे लोक जेव्हा त्यांच्याशी संबंधित होतात तर काडीची आस्था त्यांच्या संबंधात, जीवाजीवांच्या संबंधातला प्रेमाने लुबाडणे आणि एकंदर लुबडविण्याचा धर्म शिकविणे एवढंच कार्य त्यांच्या चित्तामध्ये प्रवर्तित केलं जातं. हे जेव्हा पाहतो तेव्हा दुःख होतं. अहो ती सत्सेवा नव्हे, ती समाजसेवा नव्हे, ते कोणत्याही प्रकारे उत्थानाचं कार्य करू शकणार नाही तर पतनच त्यातून निर्माण होईल. जसं एखाद्या राजाने आपला महाल बांधलेला आहे आणि महाल बांधल्यानंतर त्या महालात जाण्याकरता एखादा फकीर ठेवले. आता या फकीराला महालात राहता येतं किंवा तो राहू शकतो, पण अशी आपण कल्पना करू की हा महाल चोरीच्या द्रव्याने त्यांनी बांधलेला आहे. चोरीच्या द्रव्याने बांधलेल्या महालात राहणारा फकीर हा राजाचा त्याग आहे. राजाने फार मोठ्या अवस्थेमध्ये काही दिवस पर्यंत तो त्यागी पुरुष म्हणून गणला गेला. पण पुढे एक प्रसंग असा आला की हा राजा नसून हा दरोडेखोर आहे, हा चोर आहे असं त्या प्रादेशिक अवस्थेमध्ये कळू लागलं. त्यावेळेला हा चोर कोण, जो राजवाड्यात राहत असेल तो, त्या फकीराला पकडण्यात आला. त्याच पद्धतीने परिस्थिती जर कुणाला पकडत असेल तर ज्यांच्यामध्ये सुधारणा केल्या जाते तेच पुरुष त्या परिस्थितीच्या एकंदर असलेल्या विकृत अवस्थेमध्ये येऊ लागतात. समाज सुधारक बाजूलाच होतात. म्हणजे समाजच त्या अत्यंत मोठ्या हानिकारक दैन्यमय अशा अवस्थेमध्ये प्राप्त होऊ लागतो. समाजच त्या परिस्थितीमध्ये वास्तविकता चेपल्या जातो, सापडल्या जातो. मला हे सांगायचंय की सद्गुणांचं मूल्यमापन हे बाह्यता नव्हे, सत्य प्रतिष्ठा चित्तामध्ये आणि कुठलंही कर्म उठून दे मग ते कर्म सत्य कर्म ठरू लागेल. आपल्याला कल्पना असेल की ज्या रामरायाचं हृदय जटायूच्या अंगावरून हात फिरवू शकतं मोठ्या प्रेमाने, तो पक्षी आहे ही कल्पना सुद्धा त्यागून देऊन त्या पक्षाला आपल्या अंकावर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याच्या एकंदर मुखावरती आपल्या दृष्टीने अवलोकन करतात. त्या जटायूला समाधान देणारे दोन शब्द काढतात. केवढं प्रेमाने भरलेलं हृदय असेल, एका पक्षाकरता त्यांच्या नेत्रातून तो गर्भितार्थ प्रगट करणारा अश्रुकण बाहेर येऊ लागतो, ओघळू लागतो. हे जे हृदय, तेच हृदय रावणाच्या हृदयाचा विच्छेद करणाऱ्या धनुष्याला धारण करणारं असतं हे आपण विसरणार नाही. म्हणजे एकंदर रावणाच्या हृदयावर धनुष्य हाणून संपूर्ण दानवता नष्ट करण्याचं ही सामर्थ्य ज्या हृदयात आहे ते हृदय पक्षांकरता सुद्धा एवढं करुण असलं पाहिजे. आता आपण म्हणाल परस्पर विरोधी धर्माची वेदना तर चित्तात आहे, मग चित्त परिवर्तित कसं नाही. सत्य प्रतिष्ठा त्यात एकत्वाने नांदलेली, सत्याची धारणा, सत्याची जी वेदना ते एकत्वाने सिद्ध झालेली आहे.
ज्या वेळेला इंद्रजित यज्ञ करायला जातो त्यावेळेला लक्ष्मण आणि हनुमंत दोघेही त्या यज्ञाचा एकंदर संहार करतात, विध्वंस करतात. यज्ञ विध्वंसीने हे त्यांचं कर्म नव्हे, ते अधार्मिक कर्म. परंतु एखाद्या पुरुषाने जर एखादं कर्म अनंत जीवांच्या नाशास्तो आणि सद्धर्माच्या एकंदर नाशास्तो आरंभिलेलं असेल, मग ते सत्कर्म म्हणून शास्त्राने जरी सांगितलं तरी त्याचा धिक्कार करावा आणि उद्ध्वस्त करावा, हाच त्यात नियम. समजा की अनंत जीवांच्या कल्याणाचा धर्म एखाद्या कायद्यात आहे. अहो, औषधाने रोग बरे होतात हे खरंय, अगदी खरंय. पण औषधाने रोग बरे होतात हे जरी खरं असलं तरी औषधाने माणसं मारल्या जाऊ शकतात, हेही त्याचबरोबर आपल्याला मान्य केलं पाहिजे. जर योग्य प्रमाणात, योग्य एकंदर असलेल्या निदानाने, योग्य असलेल्या अशा प्रमाणाने जर त्या औषधाचा उपयोग आणि वापर न केला गेला तर त्याचा संहारकारक असाही परिणाम होऊ शकतो. म्हणजे औषधाच्या दोन धर्माचा विचार करीत असताना आपल्याला असं म्हणता येईल, योग्य तो परिणाम घडवून आणण्याकरता वापरणारं औषध ज्याला वापरता येतं त्याला आपण डॉक्टर म्हणतो, वैद्य म्हणतो. परंतु योग्य तो परिणाम करून आणण्याकरता ज्याला औषध वापरता येत नाही तो पुरुष हा केवळ वास्तविक औषधाच्या मागे दडून लोकांचा नाश करण्याकरता प्रवृत्त झालेल्या प्रवृत्तीचा आहे असं आपल्याला मानावं लागतं. याचा अर्थ असा की केवढी उपकारक अशा पद्धतीची वस्तू असेल, परंतु ती या वस्तूच्या पाठीमागे वस्तूचा उपयोग करणारा जर चित्त प्रेम व्यथेने जाग नसेल, कल्याणकारी आदेशाने जर बद्ध नसेल, सत्याधिष्ठित व्यथेने जर चित्त रममान होत नसेल, तर निसंशय समजावं की उपकारक असलेल्या साधनांचा दुरुपयोग केला जाऊ शकणार, म्हणजे दुरुपयोग केल्या गेल्याशिवाय राहणार. संपूर्ण साधन ही भ्रष्ट का होतात? शौचता नाही म्हणून. आमच्या चित्तात ते पावित्र्य नसतं म्हणून सारी साधनं भ्रष्ट झाली की ज्या पवित्र साधन आहे, पण त्या पवित्र साधनांनी सुद्धा आमचं जीवन उत्क्रांत का होत नाही? याला मूल कारण असं तो पुराण काळात वाल्मिकीनी किंवा तुलसीदासांनी या रामायणातून असा एक न्याय प्रस्थापित केला की रामसन्मुखत्व जेव्हा तुमचं बिघडेल, ज्या वेळेला सत्यसन्मुखत्वातून तुम्ही विचलित व्हाल, त्यावेळेला कुठलंही कर्म तुम्ही करा तरी त्याचा परिणाम तुमचं चित्त भ्रष्ट करण्याकडे होऊ लागेल. किंबहुना हजारो जीवांचं कल्याण न होता अकल्याणकारी धर्मच तुमच्यापासून वास्तविक प्रस्थापित होऊ लागेल. मग तुम्ही फार मोठे चांगले असा, देवाच्या समोर 10 तास बसून तुमचं नाक धरून एकंदर स्वस्थ असा, समाधी लाव, सगळं काही करा. परंतु हे सगळं करीत असताना अंतरंगात समाधी लागणारच नाही. लावा म्हणतोय, समाधी लागणे हा विषयच मुळात आतमध्ये सत्याची मधुरतम वेदना निर्माण झाली पाहिजे. किंबहुना भावचित्त जे आहे ते इतकं प्रस्फुरित झालं पाहिजे की भावाचा आणि अहंकाराचा संबंध ऐक्य भावाने आला पाहिजे. मी भाव निर्माण करतो, भावात मी खेळतो, ही वेदना जाऊन मीच फक्त भावरूप अवस्थेत जेव्हा येईल त्यावेळेला तो भावही उरत नाही आणि मीही उरत नाही. पुष्कदा भावाविष्काराची जी अवहेलना होते ना ती अवळ्या करता होते की भाव आणि मी यांची फारकत असते, तिथपर्यंत तो भाव आहे, भावाविष्कार आहे असं समजतं. परंतु ज्या वेळेला ही भाववेदना, भाव याचा अर्थ काय, प्राणस्पंदनेतून वाहणारा जो रसमय प्रदेश आहे तो एका विशिष्ट स्पंदनाने संवेदनेने जागा झाल्यानंतर त्याला भावशक्ती असं आपण म्हणतो. या प्राणाची जी गती आहे ती गती बदलविण्याचंही कार्य या संवेद्य धर्मात असतं. स्मृतीने संवेदित झालेलं अंतःकरणाचं स्फुरण हे जेव्हा प्राणातून प्रवृत्त होतं तेव्हा प्राणाच्या गतीही बदलू लागतं. ह्या प्राणाच्या बदलणाऱ्या ज्या गती आहे त्या दोन गतीमध्ये प्रथम स्फुरित झालेला प्राण आणि मागाहून स्फुरित होणारा प्राण या दोघांच्या गतीमध्ये अंतर पडतं आणि अंतर पडल्यानंतर मधला जो प्रदेश आहे तिथे आमचा भाव नांदत असतो. या मधल्या प्रदेशात ज्याचा भाव असेल त्याच्या अहंकाराची वेदना निर्माण होते. अर्थात पवित्रतम अहंकाराचा जर भाव असेल तर त्या ठिकाणी पवित्रतम प्राण होऊ लागतील, म्हणजे त्याच पुरुषाचे, ज्याचा भाव आम्ही ठेवू इच्छितो त्या पुरुषाचे प्राण आमच्यामधून वाहू लागतील. आणि अशा पद्धतीने या प्राणाचा संचार जर माणसामध्ये झाला तर हळूहळू का होईना दाही इंद्रियात वाहणाऱ्या प्राणाची वेदना एक संवेद्य होऊ लागते आणि त्याचाच अर्थ भजन असा आहे, त्याचाच अर्थ भक्ती असं आहे. दाही इंद्रियातून ज्या वेळा एक संवेद्यता येईल, दाही इंद्रियातून ज्या वेळा एकच धर्म प्रवृत्त होऊ लागेल, एकच धर्म प्रसृत होईल, दाही इंद्रियांची वेदना जेव्हा एक होईल त्यावेळेला परमेश्वरीय सान्मुख्य त्याला प्राप्त झाला असं समजा. आता आपण म्हणाल विकाराच्या सुद्धा निष्ठा अशा आहेत, विकाराच्या सुद्धा प्रवृत्ती अशा आहेत की ज्या दाही इंद्रियामधून वाहतात. चूक आहे. एवढंच आपल्याला म्हणता येईल की एखाद्या त्या विषयाचा किंवा विकाराचा एखादा असलेला इंद्रिय त्यातली संवेदना इतकी प्रबल होते की बाकीच्या इंद्रियांच्या संवेदना त्याला स्मरत नाही. पण तिथे नाही असं नाही. समजा की एखादा कामुक पुरुष जरी जात असला तरी पण त्याच्या डोक्यावर जर एखादा दगड पडला तर डोकं दुखणार नाही, फुटणार नाही असं नाही. पण हा समाधीत असलेला पुरुष, या अवस्थेत आलेला पुरुष, या पवित्रतम अहंकाराने नांदणारा पुरुष, या संकट तर त्याच्या समोर येऊ शकणार नाही. पण संकटात जरी आला तरी कोणाला संकट आहे? देहविस्मृतीच्या, ज्याला आपण देहाच्या अवस्था म्हणतो, स्थूल देहादी धर्माने मंडित असलेला हा बाह्य देह, स्थूल भावाने असलेला, त्याचबरोबर सूक्ष्म देह किंवा कारण देह आदी ज्या काही व्यथाशास्त्राने मांडलेले आहेत
आता आपल्या अनुभूतीला सुद्धा ते आहेत, परंतु या स्थळीचा तो पारमार्थिक विषय, सखोल विषय नाही. आपण फक्त इतकंच पाहतो की केवळ या ज्या प्राणाच्या प्रेरणा माणसाच्या शरीरातून वाहतात त्याच्यामध्ये जसा काही अहंकार असेल तो पवित्रतम असेल तर आम्ही पवित्र होऊ लागू, आमचं उत्थान होऊ लागू. तो अशुद्ध अहंकार असेल तर आम्ही अशुद्ध होऊ लागू, अत्यंत अपवित्र होऊ लागू, पतित होऊ लागू. म्हणून रामरूपाच्या सान्निध्यात जर प्राणाच्या स्फुरणा खेळविल्या गेल्या, त्या कशा खेळविल्या जातील? रामाच्या चरित्र गायनाने, रामाच्या परमप्रिय अशा प्रेमाने, रामाच्या प्रियतम वेदनेने. आणि हे जेव्हा घडेल त्यावेळेला निसंशय आपण असं समजावं की विकारनिष्ठ वेदना ज्या प्राणकेंद्रातून फिरत असतात किंवा स्फुरित होतात त्यावेळेला आमच्या दाही इंद्रियांचं जे काही एकंदर उत्थान आहे ते विकारातून झालाय असं जरी प्रतीतीला येत असलं तरी पण मात्र त्याचा परिणाम, त्याचा आविष्कार हळूहळू बदलत जाऊन त्या रामप्रेरणेत, रामप्रीतीत खेळू लागतील. या प्रभूच्या किंवा चैतन्याच्या किंवा सत्याच्या संबंधात जेव्हा दाही इंद्रिय प्रस्फुरित होतात त्यावेळेला स्वभावानेच का होईना कर्णेंद्रिय ही तेच ऐकतात की जी त्याची अंतर्वेदना असते. म्हणजे सर्वांची इच्छा जरी एक असली तरी ऐकण्याची प्रवृत्ती, ऐकण्याचं सामर्थ्य, समत्वाने नटविण्याचं कार्य फक्त हरिभक्ती करू शकते, परमेश्वराचं प्रेम करू शकते. याला कारण असं की ते अंतरंगीय चैतन्य, माणसाच्या आतील सर्व सामर्थ्याचं जे केंद्र, जो ठेवा, ज्याला कुटस्थ चैतन्य असं आपण समजतो, त्याच चैतन्याचा आविष्कार ज्या वेळेला एखाद्या बहिर अवस्थेमध्ये नांदणाऱ्या दोन कल्पना पुराणकारामध्ये आहे की ब्रह्म सर्व स्थित आहे, सर्व धर्मांतर्गत आहे, परस्पर विरोधी धर्मांतर्गत ही ईश्वराचा आविष्कार आहे. परंतु हे असलेलं एकंदर तत्वच्या तत्व एका साकार अवस्थेत येऊ शकेल का याविषयीचा विचार करून शुकदेव आणि व्यासाला प्रथम गोपालकृष्णासारखा पुरुष असा दर्शविला की याचं चरित्र लिही. आणि व्यासाने सुद्धा एवढी माधुर्यता त्याच्यामध्ये ओतलेली आहे की मनाचा असा कप्पा ठेवला नाही की जिथे कृष्ण त्यांनी कोसविलेला नाही. मनाचा सूक्ष्मातिसूक्ष्म प्रदेश त्यांनी हाताळलेला आहे आणि तिथे कृष्ण उभा केलाय. यात एकच एक संकेत आहे की मनातली वाईट असो, चांगली असो, कसल्याही पद्धतीची वैचारिक बैठक असो, कसल्याही पद्धतीचा घटनात्मक आलेख असो, पण तिथे तुम्ही कृष्णाच्या स्वरूप स्थितीचा जर प्रांत जागा कराल, जर प्रदेश हाताळाल तर त्या वाईटाला वाईट स्वरूप न राहता ते सुद्धा शुद्ध आणि पवित्र स्वरूप होईल. जिथपर्यंत मन या अवस्थेनेच माणूस क्रीडतोय तिथपर्यंत या मनाच्या कसल्याही अवस्थेमध्ये कृष्ण रूपाचा आविष्कार करावा. तो निरंतर चैतन्य भावानी आहे. पण परमात्म प्रीतीने, चैतन्य प्रीतीचा संकल्प जर तिथे निर्माण केला तर निसंशय समजा ते वाईटपण तसं जसा एखाद्या आरशातल्या स्वरूपाचा भाव पोशाख करता करता बदलू लागावा. आरशात माझं प्रतिबिंब दिसतं पण पोशाख करू लागलो की ते बदलू लागतं. एवढंच नव्हे तर मेकअप करणाऱ्या लोकांना किंवा नटांना हे माहिती असतं. त्याच पद्धतीने आमच्या जीवनाचा संपूर्ण आलेखच्या आलेख बदलविण्याचं कार्य ही रामप्रीती, ही ईशप्रीती करू लागते. आणि याचमुळं या ईशप्रीतीला कसं बदलवावं किंवा कसं बदलविल्या गेलेलं आहे याचं मंगल दर्शन भक्त सान्निध्यात परमेश्वराला आणून तुलसीदासांनी करण्याचा अत्यंत अट्टहास धरले. रामचरित्र गायन करतात, रामाला शत्रू समोर उभे करतात, पण ते शत्रू म्हणून जरी सांगत असले तरी रामाचं अंतःकरण तो मदभक्त या धारणेवर स्थिर करतात. हा चमत्कार. रावणाला राम शत्रू वाटतो पण रामाला रावण शत्रू वाटत नाही, वाटू दिला. त्याच पद्धतीने जिथे जिथे म्हणून राम एकंदर गेलेले आहे, त्यांचं प्रयाण झालेलं आहे, त्या त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू मात्राच्या संबंधात रामाच्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीचा भाव जागा ठेवलेला आणि तो म्हणजे सत्य. मी एकमेव सर्वस्थित आहे याविषयीचा ज्ञानकंप त्यांचा अविभक्तपणे त्यांनी राखलेला आहे. सीता जानकी चोरून नेल्यानंतर त्या ठिकाणी राम आक्रंदन करतात म्हणून रामाचा विलापही दर्शविलेला आहे. विलाप दर्शविला, परंतु विलाप का दर्शविला याचं कारण ते असं सांगतात की तत्सामिप्यात विलाप करीत असताना जो पुरुष, जो भक्त असेल त्या भक्ताच्या अंतर्गत असलेल्या अहंकाराच्या व्यथा ह्या त्यांनी हळूवार बाजूला सारण्याकरता स्वतः विलाप केले. दुसरं एक कारण असतं की ज्या वेळेला एखाद्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ही एक परमेश्वरीय आराधना असते आणि परमेश्वराला तो प्रिय भक्त होतो. परमेश्वर याचा अर्थ आपण जरा वेळ का होईना मोठा माणूस असं घेऊया. मला जर समजा एखाद्या माणसामध्ये मला हवं तसं परिवर्तन व्हावं असं वाटेल त्यावेळेला त्या माणसाला माझं रात्रंदिवस स्मरण राहावं याकरता एकच एक क्रिया आहे आणि ते म्हणजे तुझं कल्याण व्हावं याचं अर्थ माझं आक्रंदन असलं पाहिजे. हा सामान्य न्याय. ज्या वेळेला एखादा थोर पुरुष एखाद्या पुरुषाला आत्मसात करावं असं त्या ठरवितो किंबहुना त्या पुरुषाचं उत्थान माझ्याच न्यायाने व्हावं, मत सन्मुखत्वच त्याला निरंतर राहावं, माझीच आठवण त्यांनी करावी याकरता तो या प्रेमशस्त्राचा वापर करतो आणि आक्रंदन करतो. आणि म्हणूनच सीता जानकीला कुठल्याही प्रकारचा, कारण मोहातून रावणाने तिला ओढून नेले. ज्या वेळेला या एकंदर सुवर्ण मृगाचा मोह तिला होतो त्याच वेळेला रावण तिथे उपस्थित होतो. हा एक चमत्कार आहे या जीवनातला, आपल्याच जीवनातले दर्शन आहे.
रामसन्मुखत्व, रामापासून सर्व प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होणार आहे याविषयीचा बोध भक्त विसरला, याविषयीचा एकंदर न्याय भक्त विसरला की लगेच त्याला मोह होतो. आणि काय तर कांचन मृग आठवित, की जे कुठल्याही प्रकारे न भूत पूर्वा न कदापि दृष्टवा असस, म्हणजे मागे पाहिलेलं नाही आणि कदापिही वास्तविकता झालेलं नाही आणि कदापि ऐकलेलं नाही आणि होऊ शकणार नाही, अशाही अवस्थेचा मोह माणसाला. तो का होतो तर रामविन्मुखत्व प्राप्त होतं म्हणून. सीता ही महाभक्त होती, मी याची कथा आपल्याला सांगितलेली. सीता ही महाभक्त होती, पण महाभक्तांच्या हृदयात सुद्धा रामातून मला सर्व सुख मिळेल अशा विषयीची वृत्ती बाजूला सरते आणि रामाविरहितही काही सुखाचा प्रांत या जगामध्ये नांदतो असं जेव्हा त्यांचं एक मत होतं तेव्हा राम तद्दिशी बाजूला सरतो आणि तो आपलं स्वरूप एकंदर तिरोधान करून घेतो. आणि हाच सीतेला मोह झाला म्हणून ती लक्ष्मणाच्या ठिकाणी अत्यंत प्रीतिवृत्तीने, अत्यंत वात्सल्याच्या भावनेने नांदणारी ती सीता जानकी दुरुत्तर करू लागलेली. आणि इतक्या बिकट आणि अत्यंत ज्याला आपण कटू शब्द म्हणू या शब्दांचा तिने मारा केलेला आहे की लक्ष्मणाचं चित्त द्विधा होतं. रामप्रीतीने जाग असलेलं चित्त त्याची आज्ञाही उल्लंघन करण्याकरता प्रवृत्त होतं. काय करा म्हणजे सीतेची आज्ञा सांभाळावी की न सांभाळावी हा विवेक लक्ष्मणाच्या जवळ नव्हता. राम आज्ञा पाळणे हाच तेवढा त्यांचा विवेक होता. पण रामरूपच सीतेचं स्वरूप आहे असं त्यांचंही पण ज्ञान होतं. पण सीता आज्ञा करीत नसून मोहबद्ध स्थितीने अज्ञानजन्य संस्काराने, आणि म्हणूनच पुढे पुढे असा इतिहास झालेला आहे की तिला राम मरतील का किंवा मरतात की काय किंवा मरतील की काय असं वाटू लागलं. राम मेले असतील की काय असा एक संशय निर्माण होतो. लक्ष्मण समजावून सांगतो भक्ताला, ज्या वेळेला एखादा असा थोर भक्त येतो आणि सांगतो की अरे ईश्वर हा काही नाचणारा प्राणी नाहीये, तो नष्ट होणारा नाही, कुठेही असून देतो, भ्रष्ट होत नाही, नष्ट होत. तरी पण मोह पावलेल्या चित्ताच्या भक्ताला ही वेदना खरी वाटत नाही. तो म्हणतो तुम्हाला लुबाडायचंय म्हणून असं काहीतरी बोल. याचा अर्थ असा की परमेश्वराचं साम्राज्य ना कळतं होतं. अज्ञानात बुद्धीचा प्रवेश झाला सीतेच्या आणि त्याच्याच मुळे गंमत अशी झाली की तिने उद्गार काढला लक्ष्मणासमोर की लक्ष्मणा, अहो रामाची हाक आहे, म्हणजे जग आपल्याला फसवणार आहे हे सुद्धा माणूस विसरून जातो. मोह पावलेला चित्त फसविणारा कोण, खरा कोण, खोटा कोण हे ओळखू शकत नाही. महान भक्तांची सुद्धा ही दैना करून टाकलेली आहे. ही दैना का झालेली आहे तर मोहाचा स्पर्शच अज्ञानात प्रविष्ट करण्याकरता कारणीभूत होतो आणि अज्ञान येताच परमेश्वराविषयीचं भाबडं ज्ञान उगवीत. ती प्रीतीच कामरूपाला येते आणि कामरूपाला प्रीती येतात रावणासारख्या अहंकाराने आपल्या सात्विक प्रज्ञेला हिरावून नेण्याचं कार्य केलं जातं. आपलीच सात्विक प्रज्ञा जेव्हा मानुषी अहंकाराचं आरोहण होऊन हरण केल्या जाते त्यावेळेला त्या सात्विक प्रज्ञेला सात्विकता उरत नाही. ती सात्विकता कायम ठेवण्याकरता ही ईश्वरीय कृपा भक्तावर असते आणि त्याचं कारण आहे राम आक्रंदन करतात. हे सीतेवरच्या कृपेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे प्रत्यंत. याला कारण असं की मोहबद्ध मनस्थितीतून रावणाने हरण केल्यानंतर मोहाने भ्रष्ट झालेलं, चलित झालेलं चित्त पुनश्च रामचिंतन करेल किंवा नाही हा मोठा गूढ प्रश्न आहे. संकट आणि आपत्ती येईल तेव्हा करेलही, परंतु त्याही चिंतनात तो जोर राहणार नाही कारण एकदा भ्रष्ट होऊन गेलाय. तर त्याचं चित्त शुद्ध करण्याकरता परमेश्वराच्या कृपेचीच फक्त गरज असते. भगवंताच्या कृपेशिवाय मोहाचा नाश होऊ शकत नाही. अज्ञान बाजूला सरत नाही. अज्ञान अज्ञान म्हणून आपण ओरडत सुटलो आणि ज्ञानाचा कितीही स्वीकार केला तरी ज्ञान याचा अर्थ शाब्दिक स्वरूपाच्या वेदना असं नसून शब्दांनी दर्शित केलेला, शब्दांनी लक्षिलेला जो काही संविद्य धर्म आहे त्याचं उत्थान आपल्या बुद्धीमध्ये झालं पाहिजे. त्याची जाणीव आपल्या संपूर्ण शरीरातून खेळली पाहिजे. हस्तपादेंद्रियातून तो एकच एक संविद्य नाद उठला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा ज्ञान कंप आमच्यात प्रस्फुरित झाले असं समजावं लागतं. हे कार्य सीतेमध्ये करण्याकरता म्हणून रामाने अखंड तिथं चिंतन सुरू ठेवलेलं आहे. आपण जर रामायण अत्यंत बारकाईने पाहिलं तर आपल्याला कळून येईल. जेव्हा जेव्हा राम विलाप करतात तेव्हा तेव्हाच वास्तविकता अशोकवनात बसलेल्या सीतेचा विलाप सुरू असतो. जेव्हा जेव्हा राम एका वेगळ्या अवस्थेत असतात म्हणजे काही प्रबोध करतात त्याच वेळेला त्रिजटा नावाच्या दाईला किंवा दासीला, राक्षसिनीला सीता उपदेश करीत बसलेली असते. ही समचित्त वेदित पुरुषाने साधलेली एक मोठी गंमत आहे या विश्वात. दोन चित्तामध्ये दुसऱ्या चित्तात आपल्याला हवं ते कसं घडवून घ्यावं प्रीती संकल्पातून याची किमयाच का होईना पण राम जीवनात तुलसीदासांनी प्रगट करून टाकले. राम ज्या वेळेला ऋष्यमुख पर्वतावरती वानरा समवेत वैराग्याचा उपदेश करतात, भक्तीचा उपदेश करतात, त्याच वेळेला त्याच ठिकाणी एकंदर या अशोकवनामध्ये सीता जानकी त्या राक्षसिनीला उपदेश करीत असते. रामरूप म्हणजे काय याचा प्रबोध करीत असते. ज्या वेळेला राम क्रुद्ध होतात ना, ज्या वेळेला फिरता फिरता त्या रावणाच्या विषयीचा संताप येतो त्याच वेळेला रावण सीतेच्या सन्मुख आलेला असतो आणि सीतेने त्याचा धिक्कार केलेला असतो.
असा एक विचित्र प्रसंग या रामायणामध्ये नटविलेला आहे. मोठा एकीकडे जे होतं तेच दुसरीकडे कसं होतं याविषयीचं सूक्ष्मतम दर्शन रामायणात आलेलं आहे. आपण बघावं बारकाई, आपल्या लक्षात येऊ शकेल. अशा पद्धतीचा सीतेचा प्रांत शुद्ध राखण्याकरता रावणासारख्या सत्ताधीशाला वास्तविकता सीतेची अवहेलना करणं कोणत्याही प्रकारे काही एकंदर त्याला करता आली नसते असं म्हणता येत नाही. त्याच्यात सामर्थ्य नव्हतं असं आपल्याला म्हणता येत नाही. पुष्कळदा असा एक उल्लेख केला जातो की ऋषींच्या शापामुळे रावण घाबरत होता. अहो, कामाने बद्ध झालेल्या चित्ताचा पुरुष कोणत्या भयाला भ्यालेला आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल. कामरत होण्याकरता माणूस आपलं प्राणाचं बलिदानही करतो जर तो कामासक्त असेल तर. पण गंमत अशी की सीतेचा अहोरात्र वास्तविकता रामसन्मुखत्वाचा विलाप सुरू होता. तिच्या अंतःकरणात रात्रंदिवस रामवेदना प्रसृत झालेली होती आणि तिच्याच अंतःकरणात नांदणाऱ्या रामाचं दर्शन या रावणाला हळूहळू का होईना होत होतं. सात्विकतेचा धिक्कार करणारा, सात्विकतेशी दुष्टता करणारी दुष्टता सुद्धा काही काळाने, सात्विकता जर मजबूत असेल तर दुष्टता बाजूला सारते आणि दुष्टता सात्विकतेच्या स्वरूपाला येऊ लागते. हा न्याय. आणि या न्यायाप्रमाणे रावणात असलेली भ्रष्टता ही सीता सन्मुखत्वात तरी भ्रष्टपणा असेल. अहंकारी फार होता, अत्यंत स्वाभिमानी होता, अत्यंत दुर्दैव असा एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता. पण या सर्व आत्मविश्वासाचा धिक्कार करीत असतानाही त्याचं चित्त रामाच्या वरती ही प्रेम का करते नाना परीने समजावलं. तेव्हा त्याला कळून चुकलं की जानकीची व्यथा रामाच्या संबंधात कामाची नाही, ती ईश्वरीय सत्तेची. कारण की कामाची जर व्यथा असती तर तापस्वी होऊन फिरणाऱ्या रामापेक्षा आपण कितीतरी सुंदर, कितीतरी सत्ताधीश, कितीतरी बलाढ्य, पण आपल्या ठिकाणी ती मोहित होत नाही. नाना प्रकारे लोटांगण घालणारे शब्द आपण कथित करतो, बोलतो आहोत. इतकं एकंदर आपलं निराभिमान स्वरूप प्रकट करतो तरी सीता आपल्या ठिकाणी आरक्त होत नाही, आसक्त होत नाही. काय कारण? त्याचा अर्थ फक्त एकच आहे की जानकीच्या चित्तात राम वसलेले होते. रामाची वेदना अशी आहे की जी वेदना माणसाला दुसरीकडे प्रवाही होऊ देणार नाही. पण अहंकाराची ही वेदना अशी आहे की रामवेदना भ्रामक आणि खोट्या अशा एकंदर व्यथेतही ती आणू लागते. आणि याच न्यायाप्रमाणे तुलसीदासाने या जानकी सीतेचं म्हणजे भक्त सान्निध्यातल्या रामाचं दर्शन करण्याचा एकंदर प्रयोग केले. भक्त सान्निध्यातला राम म्हणजेच रामचरितमानस. कारण भक्त हे त्याचं मन आहे आणि राम हे त्याचं अस्तित्व. म्हणून अस्तित्वाचं दर्शन सापेक्षतेने करीत असताना त्याच्या वेगवेगळ्या विहाराचं आणि क्रियेचं ज्ञान माणसाला होतं. म्हणून राम कसा होता हे कसं जाणावं? तत्सान्निध्यात फिरणाऱ्या भक्त व्यथेवरून जाणावं. तो कसा होता हे आपल्याला कसं कळू शकेल? मनुष्य कसा आहे? एखाद्या घरात आपण गेलो आणि या घरातला माणूस कसा आहे जर आपण पाहायचं असलं तर कुणाकुणाला आपण न्याळू. त्याच्या सान्निध्यात नांदणारी त्याची मुलं, त्याचे नौकर, त्याच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू कशी ठेवली आहे आणि काय स्वरूपाची आहे हे आपण पाहू. त्या सर्व वातावरणाचं दर्शन झाल्याबरोबर चटदिशी आपण ओळखून घेऊ शकतो की हा माणूस कोण स्वभावाचा आहे, कसा आहे, चांगला आहे की नाही. सामान्य धर्म म्हणजे घरातल्या पती पत्नीचा, पुत्रांचा असलेला जो काही संबंध तो कसा असेल? अजागळ आहे, आळशी आहे की अत्यंत कर्मतत्पर आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, अत्यंत धुरीण आहे, चतुर आहे, काय स्वरूपाचा आणि स्वभावाचा आहे हे शहाण्या माणसाला चटदिशी कळतं. त्याच पद्धतीने भक्त सान्निध्यात फक्त कळण्याची जागा तेवढीच आहे. जर समजा तेवढी जागा नसली आणि माणसाने फार नीटनेटकेपणा ठेवला परंतु पुत्र, नौकर किंवा घरातली असलेली संपूर्ण मंडळी यांच्या स्वभावातून त्याचं प्रतिबिंब आपल्या प्रति येऊ लागत असतं. पण हे न घेता जर आपण त्याच्या बाहेरच्याच बोलण्यावरून, आविष्कारावरून जर केवळ ज्ञान करून घेतलं तर फसवणूक होण्याचाही संभव आहे. यामुळे रामाच्या स्वरूपाचं अत्यंत सूक्ष्मतम दिग्दर्शन, सूक्ष्मतम असं एकंदर दर्शन करण्याकरता तुलसीदासाने त्याच्यावरच प्रेम करणाऱ्या लोकांच्या व्यथा त्यांनी प्रगट केलेल्या आहे. आणि त्यांनी प्रथम व्यथा जानकीची प्रगट केली. रानात जाण्याचा प्रसंग आहे. भवारण्यात जसा हा राम आलेला आहे तुमच्या आकारातून. आता काल मी सांगितलं की जानकी म्हणजे आमची सात्विक प्रज्ञा आहे. भवारण्यात हे चैतन्य हिंडतं, पण त्याच्या सोबत जर सीता न येईल ना तर सत्कार्य घडू शकत नाही. सात्विक प्रज्ञा ही जर या चैतन्याच्या सोबत इंद्रियातून बाहेर प्रवर्तित न होईल तर त्याच चैतन्याने उद्दम होतो, त्याच चैतन्याने एकंदर संवार होतो. आतमध्ये सात्विक बोल आहे आणि बाहेर कटु आचार आहे. अशी जी एकंदर वास्तविक अंतःकरण आणि बहिर्विश्व याच्यामध्ये जो काही भेद तट पडतो त्याचमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मोठमोठ्या खोल दुःखाच्या खाई तो खणीत सुटलेला असतो. आतमध्ये असलेलाच विचार बाहेर येऊन प्रगटपणे जर तो नांदू लागला तर स्वभावाने समजावं की त्याच्या जीवनामध्ये त्या विचाराच्या सामर्थ्याने निर्माण झालेली सृष्टी तो पाहू शकतो. याचा अर्थ असा की सात्विक बुद्धी सगळ्यांच्या हात आहे.
सारे आपण असं म्हणतो, तत्वज्ञान कुणाला वाईट नाही, सर्वांना वाईट. आपण सारे मिळूनच वास्तविकता तत्वज्ञानाचा अभ्यास करतो, सारे मिळूनच ईश्वरावर प्रेम करणारे आपण आहोत असं समजतो. परंतु ते कुठपर्यंत चढदिशी हा व्यवहार आहे हो, काय करावं? मोठा चमत्कारिक प्रश्न वाटतो. पुष्कळ लोक म्हणतात, अहो हे सगळं खरं, पण व्यवहार चांगला करूच नाही असा न्याय घेतलाय का आपण? व्यवहारामध्ये सात्विकता आणूच नाही असा आपण धर्म अट्टास तरी का करा? व्यवहारामध्ये जेवढं म्हणून कल्याणकारी धर्माचं क्षेत्र असेल तेवढं नकोच आहे असा अट्टास आपण का करावा? व्यवहार आपण पवित्र करण्याकरता जर प्रवृत्त झालो तर काय वेगळे, पण व्यक्तिगत जीवन, कारण की समाजाचा तो जरी घटक असला तरी समाज आणि व्यक्ती जीवन यांच्यामध्ये आज मोठी अशी फारकत पडलेली आहे. म्हणून सामाजिक व्यथा जरी व्यक्तीची सदिच्छा असेल तरी सामाजिक अवस्थेमध्ये ती सदिच्छा त्याला वागविता येत नाही, बाळगविता येत नाही असाही पण एक आक्षेप आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर सत्यप्रेम असेल ना, खऱ्या अर्थाने जर सत्यनिष्ठा असेल तर त्याला या सामाजिक व्यथेची भीती वाटत नाही. सामाजिक अवस्थेची भीती का वाटते याला कारण जर त्याने आपल्याच मनात विचारलं तर माणसाला असं कळून येऊ शकतं की सत्यावरचं प्रेम माझं कमी स्वरूपात, सत्यावरचं प्रेम माझं अल्पतम आहे. हे प्रेम सांभाळणारं हृदय माझ्यामध्ये नाही. का नाही याला कारण असं की रामप्रीती माझी मी साधलेली नाही, तत्संबंधातलं चिंतन मी माझं वाढवेलेलं, तत्संबंधीय विचार मी माझा प्रबल व्हावा ही इच्छाच निर्माण केली नाही, ज्याला मुमुक्षू म्हणतो आपण, तेच आम्ही उरलेले. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. परंतु इथे मला म्हणायचं आहे चांगलं होण्याची इच्छा करणारा असो, पण ती इच्छा तरी आपली असली पाहिजे. आमची इच्छा आहे पण काय होताच येत नाही, इच्छाच नाही. इच्छा असून माणसाला होता येत नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा आपण समजावं ही परेच्छा आहे, स्वइच्छा नाही, स्वयंस्फुरित इच्छा नाही. अहो काय सांगावं की जगामध्ये माणसाला जी गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट मिळविण्याकरता तो अहोरात्र धडपडतो, जर त्याचीच इच्छा असेल तर. पण याला लोक चांगलं म्हणतात म्हणून मला केलं पाहिजे असं जेव्हा तो ठरवितो त्यावेळेला ती परेच्छा आहे आणि मग तिचं मात्र प्राबल्याच्या अंतःकरणात बाह्य समाजाच्या सापेक्षतेने नांदू लागत असतं. पण हाच जर आपल्या उत्क्रांतीचा आणि उत्थानाचा विषय आहे असा एकंदर निर्णय घेईल तर माणूस बाह्य परिस्थितीला बाजूला सारीत पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. पण हाच जर आपल्या उत्क्रांतीचा आणि उत्थानाचा विषय आहे असा एकंदर निर्णय घेईल तर माणूस बाह्य परिस्थितीला बाजूला सारीत पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. समजा नदीला पूर आलेला आहे, पाणी इतकं भयानक, इतका लोंढा वाहतोय पाण्याचा, गती तर इतकी वास्तविक वेगाची आहे की माणसाला पोहता येणार नाही. अशा वेळेला एखादा माणूस सामान्य पोहणारा का असेना त्या पाण्यात आदळला तर तो काय करेल? आता मला पोहता येत नाही म्हणून काय जीव देईल? तो वाटेल ती साधनं कुठे मिळतायत का याचा अगोदर शोध घेईल. न घाबरता आपल्या चित्ताला अस्वस्थ, घाबरला तर मरेलच जसं आपलं होत आहे. घाबरला, हातपाय गळलेत की पोहण्याचं मला आता सामर्थ्य नाही असं समजेल. परंतु त्याची जगण्याची प्रबळ आकांक्षा त्याला काय करेल? स्वस्थतेने पडून राहून आपण कडेला कसं लागू याविषयीच्या विचाराने मरेस तोवर झटेल आणि प्रयत्न करेल. मी समजू शकतो की केवळ माणसाने सदिच्छेने प्रवृत्त झाल्यावर ज्या वेळेला जगात जगावं त्यावेळेला एकदम सदिच्छेच्या पूर्णावस्थेचाच बोध त्याला होईल असंही पण नाही. पण चांगल्या वाटेवरून जाणारा माणूस खाच खळग्यातून जरी जात असला तरी पण असमर्थवान असतो असं मला म्हणता येत नाही, कारण त्याच्या ठिकाणी रामसामर्थ्य तेवढ्या परीचं प्रदिप्त झालेलं असतं. म्हणूनच सीता जानकीच्या ठिकाणी स्त्री होती पण त्या रामसामर्थ्याचाच बोध ती करून देते. ती म्हणतीये जेव्हा रामाने तिला अयोध्येत राहावं असा बोध केला तेव्हा तिने सांगितलं की आपण मला सुकुमार समजून राहा म्हणताय, आपण माझ्या सुखाचा विचार करून अयोध्येत मी राहावं असं म्हणताय, किंवा उन्हाच्या दाहाने मी त्रस्त होईल असा आपला समज असेल तेव्हा तिने स्पष्ट सांगून टाकलेलं आहे, रामराया आपल्या कृपाछत्राखाली असल्यानंतर सूर्याचा दाह मला काय करू शकेल? पण हे कृपाछत्र बाजूला गेल्यानंतर या सूर्याचा नाही छायेत जरी मी बसले असले तरी मात्र अंतरंगातून मला दाह निर्माण होऊ लागेल. भक्त चित्त असं आहे, सत्य प्रतिष्ठित वेदना अशी असते. राम म्हणतायत की राणा डोंगरातल्या अत्यंत कणखर अशा एकंदर भूपृष्ठ भागाचा स्पर्श तुझ्या चरणांना होईल, तुझ्या पायात काटे आणि दगड गळतील, त्याच्यामुळे भेगा पडतील आणि रक्त घळघळेल. परंतु सीता जानकी म्हणते ते शक्यही पण असेल पण त्यात दुःख राहणार नाही. याला कारण असं की सुखाचा सागर माझ्या सान्निध्यात असल्यावर दुःखाची वेदना मला कोण देऊ शकेल? हा जो निष्ठावंत भाव आहे हा भाव वास्तविकता जीवाचं सामर्थ्य असतं. ते जानकीमध्ये कसं आहे, स्त्री जात होती. अहो आपण तरी उन्हातून फिरतो पण तिचं एवढं वैभव होतं की केवळ अतीव सुखाच्या अशा एकंदर मधुरतम अवस्थेमध्ये निरंतर नांदणारी ती स्त्री होती. तिच्या जीवनाच्या अवतीभोवती सातत्याने सुखाचाच परिसर नांदत होता. तथापि त्याही जीवनाचा धिक्कार करून त्याच्या अलबत अत्यंत विरुद्ध गतीलाही जाण्याकरता तिचं जीवन इतकं सामर्थ्यशील का होऊ शकते? याला कारण आहे रामाची प्रीती.
रामप्रेम, रामाचा सत्यनिष्ठ असा तिच्या ठिकाणी असलेला अहंकार, आणि या न्यायाप्रमाणे सीता जानकीने स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की आपण जर मला न नेणार आणि इथे ठेवणार तर माझे प्राण येणार नाही. आपण हे लक्षात घ्यावं. माणूस संपूर्ण दुःखांना केव्हा एकंदर सहू शकतो ज्या वेळेला प्राणच ध्येय प्रेरित होता. प्राणातूनच संपूर्ण ध्येय प्रेरणा आणि स्फुरणा खेळू लागते. त्यावेळेला त्याचा असा समज होतो हे एकतर ध्येय गाठेल किंवा प्राण त्यागेल, हा त्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. एकतर मी राम प्राप्त करेल, नाही तर जिवंत राहणं संभवनीय नाही. म्हणजे राम सन्मुखत्वाशिवाय मला जीवन नाही. कारण की निष्ठावान पुरुषांचं हे हृदय. आता याला तुम्ही थोर म्हणाल, मोठं म्हणाल, आपल्याकडून ते काय होतं असं म्हणाल. मी आपल्याला म्हणतो हे खचित थोरांचं कर्म आहे, हे मोठ्यांचं कर्म आहे. परंतु महाजनो हे नगतस्थ पंथ, हा न्याय सुद्धा आपण मान्य करणार नाही. हा मोठा चमत्कार आहे. वास्तविक थोर ज्या रस्त्याने ज्या मार्गाने आरूढ होतात त्या मार्गावर आपली पावलं ठेवून हळूहळू थोडी संकट आम्ही सहन करू. जर आलीच तर सत्याप्रित्यर्थ थोडाफार असा एकंदर दुःखाचाही प्रांत येऊन दे, पण ते दुःख मला वाटू शकणार नाही. अहो, तुमच्या जीवनात तुम्ही कितींदा तरी मुलगा आजारी असल्यानंतर रात्र जागरण नाही का केलं? मुलगा आजारी असल्यानंतर तुम्हाला बसवत नाही तरी बसला नाहीत का? कितीतरी ताप माणसाने सहन करा. कोणी सांगितलंय तुम्हाला हे सहन करायला? केवळ पुत्राच्या प्रीती करून घेतलेलं आहे. पुत्र प्रेम जे असतं ते हृदयात जिथपर्यंत नांदना तिथपर्यंत झोप नाही, चैन नाही. कारण मुलगा आजारी आहे. राणा डोंगरात रात्री जरी पाठवायचा प्रश्न उपस्थित झाला की आता या वेळेला औषध हवं आहे आणि ते अरण्यात मिळेल, तरी माणूस पळत सुटे. हे कोण करतो? हे कोण करतो? त्याचं सामर्थ्य नाही. पण पुत्र प्रेमाची जी आंतरिक तळमळ आहे ती त्याला उचलून घेऊन जाते. हा लक्ष्मण जेव्हा शक्ती लागून खाली पडतो ना, मृतवत होतो, त्यावेळेला वैद्याने हनुमंताला सांगितलंय, एक वनस्पती सांगितली याला जीवित करण्याकरता जावं, द्रोणाचार्यावरती जावं, तिथेही ही वनस्पती तुम्हाला मिळेल. त्याची खूणही सांगितली. ही कल्पना करा, आपण तिथे आपल्यासारखा एखादा नौकर असता आणि दास असता तर आपण काय केलं असतं? उद्या सकाळी गेलं तर नाही का चालणार? यांनी म्हटलं असतं उद्या सकाळी गेल्यावर हा रात्रीचा आटोपणार आहे, जर आणणार नाही मग त्याला पेच पडेल आणि असं म्हणेल दुसरं काही साधन आहे का ते बघतो जाण्यात, कोणी माझ्या सोबत येतो आहे का ते बघ. 4 माणसं घेऊन गेलो पाहिजे. रात्रीचा प्रहर आहे, भलतीच व्याधी उपाधी व्हायची, द्रोणाचल बघितलेला नाही, वाटा पाहिलेला नाही, कुठून आणायचं औषधही माहित नाही. तरी पण हनुमंताच्या चित्तात मात्र तो प्रसंगच निर्माण होत नाही. रामप्रीतीचं हृदय इतकं होतं परत, त्याला अडचणच म्हणून काही कळत नाही. तो ऐकतो न ऐकतो तो थार दिशी उडी मारतो आणि द्रोणाचलाकडे प्रयाण करता होतो. आणि तिथे जाऊन सुद्धा रावणाने विज्ञान शास्त्र एवढं प्रगत होत की रावणाने त्या वनस्पतीचा या वैद्याने सांगितलेला जो बोध होता हनुमंताचा की वनस्पती रात्रीच्या अंधारामध्ये चकाकेल, ती वनस्पती संजीवनी आहे असं समज. त्यावेळेला रावणाने काय केलं? एका रात्रीत नव्हे, एवढ्या दरम्यानच्या काळामध्ये साऱ्या डोंगरातल्या सर्व वनस्पती त्याच स्वरूपाने चकाकतील कशा याविषयीची व्यवस्था केली. आता ही व्यवस्था स्वसामर्थ्याने की विज्ञानाने? रामायण जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला दिसेल की त्याला ते मायाकृती म्हणतात. त्याला ते मायाकृती, याचा अर्थच फक्त विज्ञान आहे. मायाकृती म्हणजे मनुष्याने केलेली जी काही एकंदर लाघवात्मक क्रिया आहे त्याला माया असं समजतं. दानवी माया म्हणतात, आसुरी माया म्हणतात. म्हणजे आसुरी प्रेरणेतून निर्माण झालेली जी लोकांना फसवी अशी कृती आहे, कला आहे, त्याला आसुरी माया असं म्हणतात. सारा पहाडच्या पहाड त्या वनस्पतीने चकाकणारा करून सोडला. हनुमंताला काही कळेना. अहो, अडचण केवढ्या अडचणी आहे आपण विचार तर करा. प्रथम वाटाच माहित नाही, द्रोणाचल कुणीकडे आहे, दिशेने फक्त उड्डाण घ्यायचं, ही अडचण. रात्री अपरात्रीचा पुन्हा प्रसंग आणि एकटेपणाने जायचं आणि ते काही जवळपास नव्हतं, लांब होत, तरी पण हनुमंत निघून जातात. पहिली अडचण तर टळ. दुसरी अडचण ही तिथे गेल्यावर उपस्थित झाली की कोणती वनस्पती खरी आणि खोटी हे ओळखणंच कठीण. मग काय करावं? नेता येईना. लक्ष्मणाचे प्राण आकर्षिल्या जाऊ लागले. वैद्य आणि राम सगळी वानरसेना हनुमंत अजून का येऊ येत नाही म्हणून तळमळू लागले. ही व्यथा हनुमंतात होती. त्याला इतकी घाई झाली की जर मी औषध घेऊन नंतर गेलो, वेळेवर न पोचलो तर काय होईल? समजा की लक्ष्मणाचे प्राण निघून जातील आणि मग मी जाऊन पोचलो तरी उपयोग काय? म्हणून घाई एवढी त्याला की शोधत बसायला वेळ नाही. रामप्रेम असं आहे, शोधत बसायला वेळ नाही. साराच्या सारा पहाड त्यांनी उचलला आणि सरळ चालता झाला. त्याच्याकरता आता काही विक्षेपवादी लोकांनी अशा पद्धतीने म्हटलंय पहाडच्या पहाड माणसाने उचलायचा म्हणजे काय सामान्य कथा आहे? अगदी खरंय. तर एका शहाण्याने एक होते ओंकारेश्वरला एक फार मोठे योगी समजणारे पुरुष होते. त्यांनी याचं एकंदर हे केलेलं आहे.
म्हणजे या कथेचं किंवा या चमत्काराचा एक निर्णय दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की द्रोणाचलामध्ये ती वनस्पती द्रोणात घालून त्या हनुमंताने घेऊन आला. तेव्हा या द्रोणात एवढ्या सामान्य कथा एवढ्या अद्भुत रसाने लिहिण्याचा कोणी द्रोण घेऊन जाऊ शकेल? हनुमंताचंच वैशिष्ट्य काय आहे त्याचं? एका पानाच्या द्रोणामध्ये त्याने म्हणाले 4-5 वनस्पती घातल्यात आणि पळत घेऊन आला. आता असल्या पद्धतीचा विवेक हा वेगळा विवेक, परंतु हे सामर्थ्य माणसामध्ये येऊ शकतं किंवा नाही हे शोधलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आज जरी आपल्याला न वाटत असलं तरी पण माणसात काही सामर्थ्य आहे का? बुद्धीचा महासामर्थ्यशाली पुरुष होता आहे आपण जाणतो. त्याला त्यांचं वर्णन करत असताना हनुमंताचं बुद्धिमताम वरिष्ठम असं वर्णन केलेलं आहे. रावणाची जशी विज्ञान सृष्टी होती तशी याची ज्ञान सृष्टी होती. याच्याही मध्ये काही अगाध सामर्थ्य होतं. कोणती व्यथा, कोणत्या पद्धतीचा प्रसंग कसा निभावून न्यावा याचं तर्कचातुर्य त्याच्यामध्ये अतिवतेला आलेलं होतं. पाषाण सुद्धा ज्याच्या बुद्धिमत्तेने समुद्रावर तरू शकतात. आपण बुद्धिमत्तेने इथे कुठली बुद्धी आणलेली आहे सांगेल एखाद्या वेळेला, कारण आता हा शेवटचाच रामायणाचा दिवस आहे. एखाद्या वेळेला म्हणण्याचं कारण असं की पुढे केव्हा प्रसंग आला तर हनुमंतानी त्या पाषाणाच्या आत काय कांडी फिरविली याचं प्रमाण मी आपल्याला सांगेन, याची व्यवस्था सांगेन. रामायणातल्या बारीक सारीक घटनेमध्ये सुद्धा जिथे जिथे सामर्थ्याची काही वेदना आहे तिथे चमत्कार नाही, एक विशिष्ट पद्धतीचं विज्ञान दर्शन. ते विज्ञान दर्शन उलगडून मात्र काढण्याचा प्रसंग हा झालेला आहे. तो कशा पद्धतीने काढावा हाही विवेक केला पाहिजे. मला ज्या प्रमाणात तो एकंदर उलगडता आला प्रांत त्या प्रमाणात असं समजायला काय हरकत. आणि यामुळं रामरायाने या पाषाणांच्या आतमध्ये असा काय एकंदर चमत्कार. आता मी आपल्याला म्हणेल की इथे वारा आहे आणि आपण इथे एकंदर फॅन आणून ठेवला, पंखा आणून ठेवला, या वाऱ्यात गती आली, नसलेली गती प्राप्त झाली एका वेगळ्या पदार्थाच्या स्पर्शामुळे. एका वेगळ्या पदार्थाची गती इथे त्याने येतली, पण त्या गतीचा जो काही परिणाम आहे तो इथल्या वाऱ्यावर हवेवरती झाला. हा जसा एक सामान्य न्याय, त्याच पद्धतीने महत् चैतन्याच्या स्पर्शात अल्पव्याप्तीचा किंवा अल्पचैतन्याचा आविर्भाव महत्त्वाने होऊ लागला. लोहचुंबकीय धर्माचा परिणाम कुठल्याही लोखंडावरती लोहात्मक हा धर्म बाजूला सारून चुंबकीय धर्माच्या प्रस्थापनेप्रत होऊ लागला. विद्युतचा धर्म जसा विद्युत कणाने नटलेला असतो, परंतु ज्यात विद्युत नाही त्या पदार्थात विद्युत एकंदर पदार्पित करण्याचाही धर्म त्याच्यामध्ये आहे. त्या पदार्थात विद्युत, फक्त तो पदार्थ मात्र विद्युत ग्रहण करणारा असावा. पाषाण हा सुद्धा तसाच पदार्थ. पाषाणामध्ये सुद्धा चैतन्याचा आविर्भाव होता, प्रत्ययाचा नव्हता एवढंच म्हणताय. हनुमंताने आपल्या अंतर्गत असलेल्या चित्तत्वाचा एवढा विकास केला, एवढा एकंदर. आता तो व्यक्तिगत आहे असं आपल्याला वाटेल, पण प्रयोग खचित आहे. तो प्रयोग कसा आहे आणि काय आहे याची उदाहरणं आता सुद्धा आपल्याला काही डेमॉन्स्ट्रेशन करून अनुभवता येऊ शकेल. नाही असं पाषाणाच्या अंतर्गत असलेल्या चैतन्याचा विकास, पदार्थाच्या आतली गुणधर्म स्थिती ही बदलवल्या जाऊ शकते, हे आजच्याही विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. पदार्थाच्या आतमध्ये असलेला जो काही गुणधर्म प्रदेश आहे तो हळूहळू आपल्याला हवा तसा एकंदर बदलविता येतो. बाह्य आकार बदलत नाही, आतल्या गुणधर्म गुणभावना बदलतो. बाह्य आकाराची व्यथा न बदलविता, दर्शन न बदलविता अंतर्गत असलेल्या गुणांच्या अवस्था मात्र बदलविल्या जाऊ शकतात. आणि याच न्यायाप्रमाणे हनुमंतानी तो प्रयोग बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणून म्हटले. तो अत्यंत ज्ञान विज्ञान निष्ठ असा पुरुष होता. ज्ञान आणि विज्ञानात पारंगत पुरुष होता. वानर असेल पण त्यांचं बुद्धिमत्ता वरिष्ठ, आधीच बुद्धिमान लोक आणि त्यांच्याही मध्ये वरिष्ठ असलेला हा रामभक्त होता. आणि तो उचलून कसा आणला हा विषय या स्थळीचा नाही, पण आणला तो का आणला हे मला सांगायचंय. एवढ्या मोठ्या भीषण आणि भयानक अडचणीला तोंड देऊनही जो आपलं दास्यत्व यथार्थाने का सांभाळतो, केवढा महान अडचणीचा प्रसंग. अहो, वनस्पती आणायची डॉक्टरनी सांगितलं आणि त्याला जर म्हटलं औषध मिळत नाही, औषध मिळत नाही म्हटल्यानंतर माणूस काय करेल. तर तिथे जर ते प्रेम अतिशय असेल तर व्याकुळ होत जातं. जिथे कुठे मिळेल तिथून तो आणल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाचा प्रांत ज्या प्रमाणात आपल्या चित्तात अवस्थापन्न असेल, अवस्थित असेल, त्या प्रमाणात वास्तविकता त्याचा परिणाम हा माणसाच्या कर्मप्रदेशात होणार असतो. याच न्यायाप्रमाणे रामरायांच्या संबंधात मानवी जीवन एवढं सामर्थ्यशाली होऊ शकतं हा त्यातून मला एकंदर संकेत सांगायचा आहे. परमेश्वराच्या सत्यनिष्ठावस्था किंवा सत्य प्रतिष्ठित अशा पद्धतीची बुद्धी, मन आणि चित्त आणि अहंकार या चित्तचतुष्टयाच्या धारणा जर मानवी अवस्थेत स्थिर झाल्या तर निसंशय समजावं की आज असलेलं आमचं सामर्थ्य उत्थित होऊ लागेल, आमच्या उत्क्रांतीला सुरुवात होईल. मग ती उत्क्रांती कोणत्या दिशेने न्यावी हा प्रश्न वेगळा आहे. विज्ञानाच्या दिशेने नेऊ की ज्ञाननिष्ठावस्थेने नेऊ. जर आम्ही एका वेगळ्या परमेश्वरीय गुणधर्माने आमचा विकास करू लागलो तर विश्वात शांती आणि सुख प्रस्थापित होऊ शकेल.
जर तद्विरहित अशा पद्धतीने आमचा विकास त्याच सामर्थ्याने करू लागलो तर हे निसंशय आहे की आमच्या जीवनामध्ये संहारात्मक कर्म व्यापार सुरू होऊ लागेल. आणि यातून मला सांगायचंय की रामाच्या जीवनामध्ये जे सामर्थ्य आहे ते का प्राप्त होतंय, सीतेच्या जीवनातून तुलसीदासांनी एकंदर निर्माण केले आणि सांगितलं की सीता ही इतकी सुकुमार स्त्री आहे, हे कसं मी करू शकेल हा प्रश्नच उद्भवत नाही जर रामप्रेम अंतःकरणात पूर्णपणे असेल तर. त्या रामप्रेमाने वेडी झालेली ती सीता, वेडी म्हणतोय मी याला कारण असं, स्त्री इतकी पतीवरती प्रेम करणारी नसते. पतिभाव जिथपर्यंत आहे त्याला सीमा आहे, मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंतच पत्नीचं पतीवरती प्रेम असू शकतं. कारण अस्मितेचं ऐक्य हे विकारातून झालेलं आहे. ते शुद्धतम ज्ञाननिष्ठ प्रेमातून जर झालं तर माणसाची एकाची अस्मिता ही दुसऱ्याची स्थिती ठरू लागते. म्हणून सीतेच्या अंतःकरणात रामवेदना आहे आणि रामाच्या अंतःकरणात सीतेचीच प्रीती कल्पना. या दोघांचं इतकं ऐक्य हे आपल्याला रानात पाहायला मिळतं. सीतेकरता एवढा महान थोर म्हटल्या जाणारा पुरुष आक्रंदन करीत फिरतो आणि जानकी सीता सर्व सुखाचं आगर म्हणण्यापेक्षा सर्व सुखाची समृद्धी ज्या रावणाच्या ग्रहात होती, रावणाच्या दरबारात होती, त्या सर्व संपत्तीचा धिक्कार करून प्राणाच्या एकंदर मृत्यूच्या वेदीवर आपले प्राण टांगल्यासारखी ती अरण्यात डोंगरात एकटी बसलेली आहे. अतिव कठीण आहे असले दुःख सहन कर. परंतु ते सहज भावाने झालं कारण की त्या दोघांमध्ये एक सत्यप्रणीत अशी काही माध्यमिकाची अवस्था होती, स्थिती होती. याचा अर्थ असा, पुढे पुढे या जानकीला त्यांनी कबूलच करून टाकलं. कारण की त्यांनी प्रथम तोही रामरायाने आपल्या भक्तिप्रेमाने केलेला उपदेश होता की तुला हे सहवणार नाही. तेव्हा सीतेने सांगितलं सहवणार नाही म्हणजे काय, सामर्थ्याच्या सान्निध्यात जर मला न सहवण्याची व्यवस्था घडेल तर त्याला सामर्थ्य कोणी म्हण. सुखाच्या सान्निध्यात जर मला दुःख होत आहे अशी आपली कल्पना असेल तर सुखाच्या सान्निध्यात मी आहे असं कसं म्हणताय. तिने मोठे चातुर्याने प्रश्न विचारले तरी राम ऐकत नाही. तेव्हा तिने अखेरचा निर्णयात्मक विचार सांगून टाकला की माझे प्राण आपल्या सोबत येतील, न्यायचं असेल तर न्या, नाही तर नेऊ नका. भक्त या व्यथेचा जेव्हा आणीबाणीचा शेवटचा काळ येतो ना तेव्हा भगवंताशी भांडतो आणि सांगतो की मी करत राहील आणि ओरडत राहील. तुम्हाला जर काही माझ्या संबंधातलं जीवन जगण्याचा अधिकार मला द्यायचा असेल तर द्यावा, नाहीतर नाही. काय व्हायचं ते होईल. त्याचा असा निर्धार झाला एकदा की मग तिथेच देव येतात. देव येतात म्हणजे ते सामर्थ्य धावतं. परमेश्वर कुठून कसा येईल हे सांगता येणार नाही, अनिर्णयित आहे. कसा येईल हे सांगता येणार नाही, येणार किंवा नाही हेही सांगता येणार. कारण मौज अशी आहे की त्याचीच ही जर स्वरूप आहे तर त्याला अनेक स्वरूप साकार घेता येणार नाही असं काय म्हणता येतं माणसाला. जर तो आमच्या आणि तुमच्या आकारातून नांदू शकतो, आमच्या आणि तुमच्या अहंकारातून क्रीडू शकतो तर आपल्या पूर्ण सामर्थ्याने कुणाच्या अहंकारातून क्रीडू शकणार नाही असं म्हणता येत नाही. त्याचमुळे एखाद्या वेळेला माणसाच्या ठिकाणी एखादा सद्धर्म असा प्रभावी होतो की हा माणूस असं करू शकला असता असं माणसाला वाटतच. असं वाटतं की एवढा उदात्त प्रसंग याच्या जीवनामध्ये यांनी एकंदर आणला, हे त्याचं अद्भुतत्व आहे, चमत्कार वाटतो माणसाला पुष्कळ. असं वाटतं हे होऊ कसं शकतं. म्हणजे ही जी साशंकता आपल्या जीवनामध्ये वारंवार निर्माण होते याला मूल कारण एकच एक आहे की मानवी जीवनाच्या संबंधातला हा सद्धर्म निर्माण झाल्यानंतर जसं अद्भुतत्व त्याचं एकंदर समाजात येऊ लागतं त्याच पद्धतीने या सीतेच्या सुकुमार व्यथा असताना तिच्यामध्ये प्रखर तेज आणि ओज रामप्रीतीने जागा झालेला आहे. आता हा रामराय सीतेला यायला परवानगी देतो. सीतेला परवानगी दिल्यानंतर सीताही प्रसन्न झाली. परंतु तिची प्रसन्नता कशी होती, रामचरणावर समर्पित होती. भक्त ज्या वेळेला आपल्या सर्व अहंकाराचं विसर्जन परमेश्वराच्या चरणावर करतो, भक्ताची भक्त व्यथाही भक्त सोडून दे आणि आपलं अस्तित्वच मी भक्ती करतो ही भावनाचाही त्याग होतो. मी भक्त आहे ही कल्पनाही विसर्जित होते आणि एकच एक कर्म की आता भगवंता तुला जसं असेल तसं ठेव, तुला जसं वाटतं तसं माझं एकंदर कर. याच एका अत्यंत मोठ्या हा संकल्प निर्माण न करता अवस्था मात्र ही ज्यांची होते त्यावेळेला रामराय त्या चरणावर शिर नमविलेल्या सीतेला वर उचलतात आणि आपल्या हृदयाशी घट्ट धरतात. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर भक्ताला आपल्या हृदयाशी केव्हा लावतो, परमेश्वर भक्ताला हृदयाशी केव्हा धरतो, आलिंगितो. त्यावेळेला की भक्ताचा भक्तपणा विसर्जिला जाईल, त्यावेळेला त्याच्याच हृदयात असलेला तो काही भक्त प्रेम असा जागा होतो की याचाही भगवंतपणा विसरून जातो. राम आणि सीता दोघेही विसरले. क्षणैक एका अमृत तत्वाच्या रसात दोघेही बुडले. भक्त आणि भगवंत ज्या ठिकाणी विसर्जित होतात त्याच ठिकाणी वास्तविक एका महादिव्य समाधीचा उद्भव. ती दिव्य समाधी कोणती असेल तर स्वगत स्वानंदाची आहे, स्वगत अवस्थेची आहे. तिथे बोधव्या विरहित आहे.
कुठल्याही प्रकारच्या जाणीवेचा प्रांत त्या ठिकाणी नाही. अशा अवस्थेचा अत्यंत सुखद प्रदेश अनुभवाविरहितच, कारण अनुभव घ्यायलाही तिथे कोणी नाही, परंतु अनुभवाची संवेदना नाही असं म्हणता येत नाही. आता हा सृष्टीत चमत्कार घडणं कठीण, पाण्यानेच पाणी प्राशन केल्यासारखं म्हणण्याचं आहे. वस्तुस्थिती आहे, प्रकाशाने प्रकाश गिळावा, सूर्य अस्ताला जातो, प्रकाश प्रसृत होतो आणि येतो. हे आम्हाला जसं दिसतं, तेव्हा त्या पुरुषाकरता फक्त आमच्या जाणीवांनी म्हणावं की त्या पुरुषाने तो आनंद अनुभवलेला आहे किंवा त्या आनंदात तो बुडालेला. पाण्याच्या तळाशी बुडालेल्या पुरुषाला जसं बाहेरच्या मेघधाराने भिजवू शकण्याचं सामर्थ्य कमी झालेलं आहे किंवा नष्ट झाले, त्याच पद्धतीने विश्वातल्या सर्व सुखाने जरी त्याच्यावरती वास्तविक एक पद्धतीचा मोठा वर्षाव केला तरी ती सुख जिथे गडप होतात त्याला त्याचंही भान नाही. सुख दुःखा विरहितच नव्हे, चित्त नव्हे, पण संपूर्ण देहस्थितीचं विसर्जन होऊन सीता जानकी आणि प्रभू राम क्षणैक एकमेकात इतके विलीन होऊन जातात, इतके विरघळतात की दोघांनाही भान राहतं. हीच कथा भगवान उद्धवाच्या जेव्हा उद्धवाला उपदेश करतात तेव्हा घडलेली आहे. समाधी बोधावरती जेव्हा उद्धवाला ते आणतात, एकनाथी भागवताचा ही गोष्ट, त्यावेळेला त्या समाधी बोधाने प्रसन्न झालेला उद्धव हळूहळू त्या ज्ञानाने संपन्न होतो, आपल्या समाधीमध्ये निघून जातो. हे समाधीमध्ये जेव्हा निघून जातात त्यावेळेला स्वभावानेच का होईना उद्धव हरपलेला आहे असं भगवंताला कळतात. त्यांचं चित्त गडबडतं, भक्त प्रेमा जागा होतो आणि म्हणतात, उद्धवा अरे तू जर असा समाधीमध्ये निमग्न राहू लागला तर मग माझं काय होणार? मी कुणाची सेवा करू? मी कुणावरती प्रेम करू? हा परस्परान्वित भक्त आणि भगवंताच्या प्रेमाचा प्रांत एका वेगळ्या तात्विक स्वरूपाचा आहे, वेगळ्या एका अवस्थेच्या दर्शनाचा आहे. त्याच प्रकारचं हे साकारत्व दोन ठाई नांदत होतं, पण चित्तवेदना एक होती. त्या उद्धवाला थाप मारून भगवंतानी जागं केलं. मोठा अत्यंत प्रेमाचा असा तो प्रांत आहे की समाधी सुख तुझं खरं, पण ते तुझ्याच मध्ये नांदतं. अरे प्रत्यक्ष माझ्यासारखा परमेश्वर समोर असतानाही तू समाधी सुखात नांदतोस, म्हणजे अंतर्बाह्य अशा पद्धतीचा सर्वेंद्रियाने ज्ञात होणारा तो आनंद प्रदेश आहे. त्यातलं मर्म तुला आतमध्ये इंद्रिय विन्मुख होऊन जे कळतं तेच इंद्रियासहित कळलं पाहिजे, तर त्याला खरं खरं म्हणता येईल. त्याला सहज समाधी असं म्हणतात. अशा पद्धतीच्या बोधावर पुन्हा त्यांना आरूढ करायचं होतं. याच वेळेला जानकी आणि राम असे एकत्रित झालेले आहे आणि रामाने सावरलाय स्वतःला, कृष्णाने जसं स्वतःला सावरलाय तिथे आणि सांगितलंय, जानकी तुला परवानगी आहे, आता माझ्यासोबत अवश्य मी तुला आता परवानगी दिलेली आहे, चालण्याची तयारी कर आणि मातेची परवानगी घे. दोघेही तिथे कौसल्येच्या समोर होत, कौसल्येच्या सन्मुखत्वात होत. तेव्हा कौसल्येच्या चरणावर आपलं शिर वाकविलेलं आहे आणि आज्ञा मागते जानकी की मला आपण रामाबरोबर अरण्यात जाण्याची आज्ञा द्यावी. त्यावेळेला पंचायत झाली. कालचाच विषय आपण पाहिला की कौसल्या ही माता असल्यामुळे तिचं हृदय हादरलं. पुत्र जाणार ते जाणार, परंतु पुत्राच्याच प्रतिबिंबाचं दर्शन करून मी काही सुखी होऊ शकले असते, पण तीही त्याच्या सोबत जाणार. आधीच पुढचा अत्यंत मोठा भीषण प्रसंग राजा दशरथाच्या मृत्यूचा तोही कल्पनेमध्ये थोडाफार आलेलाच होता. ती अत्यंत भीषण अशी आणि दुःखदायक घटना घडेल की काय अशी साशंकता अयोध्येत निर्माण झालीच होती. आणि हे पुन्हा दुसरं संकट, त्यामुळे तिचं चित्त बावरतं, भ्यालेलं असतं आणि ती भ्यालेल्या चित्ताने सुद्धा आपल्या धीरोदात्त स्वभावाने रामरायाला परवानगी देती झाली आहे. पुढे नेत्रातून अश्रुपात होतोय, हृदय कंपित झालेलं आहे. सकंप भावनेने सीतेला हृदयाशी धरलेलं आहे आणि सांगितलं की जानकी तू म्हणतेस ते सत्य, तू अवश्य रामाबरोबर जायला हवं. फार अवघड आणि कठीण काम आहे. सत्य आणि धीरोदात्त पुरुष या स्वरूपाचा असतो, नाहीतर आजच आपण पाहू शकलो असतो की रामालाच खडसावून सांगितलं असतं वनात जाणाऱ्या पोराला एखाद्या बापाने आणि आईने की अरे तू जातो तर जातो, घरात तुझी बायको सुद्धा नको, म्हणजे आमचं सुख कोण पाहणार, आम्ही काय करायचं, आमच्याकडे काही लक्ष द्यायला हवं की नाही. पण सत्कार्यार्थ जाणाऱ्या रामाबरोबर जानकीनी का जावं? कारण की पुत्रप्रेमा फक्त तिच्या चित्तामध्ये बसत होत. माझ्या रामाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा जानकी तू त्याची सेवा करावी, त्याला सुख व्हावं, त्याला आनंद व्हावं. हा जो एक अत्यंत यथार्थ प्रेम आहे तो आज तरी आपल्या कुटुंबात बहुतांशाने दिसत नाही, बहुतांशाने दिसत. पुत्राचं कल्याण व्हावं असं बाप म्हणतो, पण प्रसंग जर असा आला तर काय करेल हे तुमचं तुम्ही कोण सोडवा. आपण मला तर असं वाटतं किंवा असं मी ऐकलेलं आहे पुष्कळ ठिकाणी, आमच्या कुटुंबातून ही वेदना येत नाही असं नाही, असा प्रसंग येतो.
त्यावेळेला म्हणतो की हा जातो तर जातो आणि बायकोही घेऊन जातो. अहो त्यांनी नेली नाही तर आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. याला कारण असं की पुत्रप्रेम आपल्या चित्तात जर वास करीत असेल तर स्वसुखार्थ दुसऱ्याचं सुख हिरावून घेण्याची कुबुद्धी आहे, ती अत्यंत कुकर्मत आहे. पण आम्ही तिचा सहज लिलेने स्वीकार केला आणि त्यालाच समाजात प्रतिष्ठा देऊन बसलो. दुसऱ्याचं सुख हे नासलं तरी चालेल पण आम्हाला मात्र त्यातून सुख मिळालं पाहिजे अशी भावना. हे काय पवित्र हृदय आहे का पुत्र प्रेम आहे का कौटुंबिक प्रेम आहे, काय म्हणायचं. जानकीच्या स्वरूपाचा विचार करताना हे निसंशय की रामाच्या दुःखाने आधीच तिचं चित्त पोळलेलं. भीषण असा दशरथाचा प्रसंगही तिच्या डोळ्यासमोर होता. त्याचबरोबर या कौशल्याच्या या सीतेच्या जानकीच्या एकंदर गमनानंतरही काय विपन्नावस्था निर्माण होईल याचंही ज्ञान तिला होतं. पण निरोधात कर्तव्य निष्ठूर नव्हे, यथार्थ कर्तव्य निष्ठ असलेल्या त्या चित्ताचा उदय झाला. नेत्रातून अश्रुपात होतोय, कारुण्य आणि दुःख ओसंडतंय, तरी पण बुद्धीतला विवेक हालत नाही. तो विपरीत करायला समर्थ नसतो. कारण राम सन्मुखत्व आहे म्हणून, रामवेदनाची सत्यप्रतिष्ठेची जाणीव आहे म्हणून. त्यावेळेला कौशल्याने धीरोदात्त हृदयाने आज्ञा दिल्याने सांगितलं की जानकी जाव, अवश्य जाव. तिला हेही माहित होतं की ही जनकाची पत्नी, जनकाची कन्या आहे आणि दशरथाची स्नश आहे. दुसऱ्यांच्या मुलींनी आपल्या पोरांच्या दैवाचा एकंदर आढावा गाण्याकरता दुःखी कष्टी व्हावं, आम्ही सगळे असून तिला दुःखात टाकावं, हे सुद्धा लांछनास्पद आहे. जनक किंवा जनकाकडची मंडळी कदाचित आपल्याला असं म्हणतील की अहो तुम्हाला आमची मुलगी काय अरण्यात पाठवायला दिलेली आहे. म्हणजे हा अप्रतिष्ठित अशा पद्धतीचा आरोपही पण होईल. पण सर्व प्रकारचं तितिक्षत्व हे त्या पुरुषामध्ये असतं की जो सत्यनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ असतो. आणि म्हणून जानकीला त्यांनी सांगितलंय की तू अवश्य जाव, अवश्य जाव. राम आणि जानकी निघू लागलेले. कालची कथा आपण पाहिली. आज थोडासा तोच प्रसंग. जानकी ज्या वेळेला कौशल्याचं हे हृदय बघती त्यावेळेला तिलाही असा जीव वाटतो, तिचाही जीव कळवळतो आणि म्हणतीये की मला काही सुचेना असं होतं, पण राम सोडून मला जगता येणार नाही, त्याला मी काय करू. भक्ताचं हृदय असंच प्रपंचाच्या व्यथेने व्याकुळ झालेला. जरी आपला जीव नसला, परमेश्वर भेटावं असं आपलं हृदय असलं तरी पण भक्त पुन्हा पुन्हा आपण असं पाहतो काय करू, देव भेटावा असं माझं चित्त आहे. पण ही मुलं बाळ बघितली की असं वाटतं की यांची कोण करणार ब्याज. हे प्रकृतीच्या धर्माने जागा झालेलं चित्त आहे सीतेच. तिला तिच्या चित्तामध्ये राम आपला गणघोर गंभीर आहे विचार. त्यांनी ठरवूनच टाकलं जायचंच आहे आणि काय होणार, काहीच होऊ शकणार नाही असा सत्यमय संकल्प. व्हायचं ते एकच एक होईल, ते म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाची. का रामाला माहिती नव्हतं, ही कल्पना सुद्धा त्यांना येऊ शकली नसती असं म्हणता येणार नाही की आपण गेल्यानंतर राजा दशरथाचं काय बरं वाईट होणार. ते माहिती होतं. परंतु जर आपण थांबलो तर मात्र राजा दशरथाचा जो कीर्तिध्वज आहे वंशाचा, जो महान आदर्श आहे तो मिटविला कदाचित जाऊ शकेल. दशरथ जर दिव्यत्वाला यावा तर तो माझ्याच स्मृतीत मेला पाहिजे. अत्यंत निष्ठुर असतात हे गुरु, जितके करून तितके निष्ठुर. पण कशा करता निष्ठुरत्व, कल्याण व्हावं म्हणून, उद्धार व्हावा म्हणून, पतन झाकल्या जावं म्हणून, पतन होऊ नये म्हणून. राजा दशरथाच्या मोहप्रवृत्तीचा विहार होऊ नये, तो निघून जावा. मग यातनेतून का होईना जर वर उठत असेल माणूस तर त्याला ओढण्याचा प्रयत्न करतात. जसा एक उदाहरण सांगतो की कड्यावरून एखादा माणूस चढतोय आणि वर एक अगोदरच गेलेलं आहे. आता खालच्या माणसाला हळूहळू चढत चढत त्याला सामर्थ्य उरलेलं नाही, थांबला आणि थकला. त्यावेळेला वरच्या माणसाला माहित आहे की आता हा दमला, मध्ये थांबू शकत नाही, खाली पडून कोसळून मारणारा. त्यावेळेला तो काय करेल, तो त्याचे दोन्ही हात धरून काय वाटेल त्या प्रयत्नाने खरसटत त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेला हा बोंबलेल, अरे याच्यापेक्षा खाली सोडून दे, मेलो तर चालेल पण ही दुःख यातना नको. त्या तो म्हणे जरा वेळ धीर धर, खरचट उदे, काय खरचट. तो त्याचा शब्द सुद्धा ऐकायला तयार नाही. हा शिव्या दिल, लाख लाख शिव्या दिल. कारण अहो एकदम मरणाची वेदना माणसाला वाटते आपण सहन करू शकू, पण हळूहळू मरण्याकडे जाणं फार कठीण. शरीराच्या वेदना त्या माणसाला जशा असह्य होतील आणि ओढणाऱ्याला तो लाख शिव्या देतील, काळापेक्षा तो क्रूर आहे असं तो म्हणेल. तो म्हणेल की मृत्यू आला तर परवडलं पण तू करतोयस ही आसुरीता नको. पण तो माणूस म्हणेल गड्या वर एकदा आला म्हणजे तुला सांगेल, तिथपर्यंत काय वाटेल ते बोल आणि शिव्या. त्याच पद्धतीने रामराय आणि भगवंत यांचं जीवन, ते आपल्या भक्ताला दुःखी व्हावं असं समजत नाही. ते एवढंच जाणतात की पतन होत आहे ना,
तू म्हणशील अहो त्यांनी अशी अभिवचन ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी तसा स्पष्टोद्गार काढलाय की माझ्या भक्ताला मी कसा वागवितो अर्जुना, असं जर तू विचारलं ना, तर अनन्याश्चिंत असा जर माझा भक्त असेल तर माझ्या डोक्यावर घेऊन फिरणारा माणूस आहे, माझ्या डोक्यावर. म्हणजे भगवंत आपल्या शिरावरती त्याला मुकुट करून फिरवित, मी माथा मुकुट करी. अशा पद्धतीने भक्ताचं प्रेममय हृदय. परंतु समजा हा भक्त जर माथ्यावर चढायला तयार नसेल तर उचलून ठेवलंच पाहिजे. पुष्कळदा अशी गंमत होती. भक्तांच्या चित्तामधली वेदना इतकी आटोकाट आणि ओतप्रोत कशी होऊ शकेल ती दृढ चिंतनातून याचा विवेकच परमेश्वर करतो. आणि म्हणून वारंवार भक्त चित्तातली वेदना दृढ करण्याकरता त्याला संकटात अडचणीत आपल्या कृपेने आणतो. आता हा प्रश्न एकाने विचारला होता, त्याचं उत्तरही पण सांगितलेलं आहे की प्रारब्धाने जर संकट सुख दुःख प्राप्त होतात तर भगवंतानी संकट काय आणावं. जर आपली ही श्रद्धा असेल की करता हरता केवळ एकच परमेश्वर आहे तर प्रारब्ध ही आमची कल्पना आहे. त्यामुळं भगवंताला शरणागत झाल्यानंतर प्राप्त होणारा जो काही प्रार्थनाचा प्रदेश आहे तो भगवंत पोचतो, भगवंत अनुभवतो. म्हणून भक्तांची संकट परमेश्वराचीच असतात, त्यालाच दुःख असतं. भक्तांची संवेदना जर अंतरात राम आहे. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही निद्रिस्त झोपल्यात, झोपण्याचं सुख मिळतंय. झोपण्याचं सुख मिळत असताना जर एखादी अशी दुर्घटना म्हणा, एखादी सामान्य अशी दुःखाची व्यथा म्हणा तुमच्या जागृत काळात घडलेली असली तर ती तुम्ही विसरत नाही का? अहो काय सांगावं. तापाने फणफणलेला माणूस विल्हळतोय, व्याकुळ होतोय, पण झोप लागल्यानंतर काय होतं? शांत राहतो, स्वस्थ. एखादी वेदना त्याच्या पायाला झालेली आहे, ठणक सुरू झालेली आहे, पण निद्रा गाढ आल्यानंतर त्या स्थूल शरीराशी संबंधित असलेल्या साऱ्या वेदना जशा माणसाने विसरून जाव्या तशा परमेश्वरीय स्वरूपाचा सुखाचा प्रबोध अंतरंगात असल्यानंतर या बाह्य वेदनेचा जो आविष्कार आहे, जो संबंध आहे तो त्याला तेवढासा जाणवत नाही. निद्रिस्त पुरुषाला बाह्य किंवा स्थूल शरीराचं दुःख जसं सहजतेने विसरता येतं तसंच परमेश्वरीय सुखामध्ये चित्त निमग्न झाल्यानंतर या बाह्य दुःखांची जी व्यथा आहे ती त्याच्या अंतःकरणावर परिणामकारी ठरू शकत नाही, हे देव जाणत असतो. त्यामुळे बाहेरचे लोक म्हणतात केवढा संकटात सापडला. देव म्हणतो संकटात सापडला हेच खोट आहे. जर त्याला असं वाटेल ना तेव्हा तो माझी आठवण करेल, आणि आठवण केली की माझं सुख मी त्याला द्यायला तयार आहे, आणि माझं सुख त्याला मिळालं की हे दुःख विसरू लागेल. मग प्राक्तन कुठलं उरलं? प्राक्तन उरलं कुठलं? शरीराच्या संबंधात प्राक्तनाचा भाव आहे, शरीरस्थाच्या संबंधात नाही. हे आपण लक्षात ठेवा. जीव जरी आपलं नशीब घेऊन येत असेल तरी देह धारणेच्या अवस्थेने येतो. म्हणून या एकंदर पांचभौतिक देहाच्या संबंधात दैवादी शब्द उठतात. जीवाच्या उद्धाराच्या आणि सुखाच्या कल्पनेत दैव नाही. यामुळे जीवाला स्वातंत्र्य आहे आपल्या आत्मोद्धाराचं आणि आपल्या कर्माचं. म्हणून कर्म फलिताप्रमाणे त्याला फल उपभोगता येतं. नाहीतर सगळं प्रार्थनाप्रमाणे जर असतं तर माणसाला कर्म फलित आहे असं म्हणता आणण्याची पाळी आली नाही. प्रार्थना हाही कर्म फलाचाच भाग आहे, पण प्रथमच कर्म जे असेल त्यातच प्रार्थना सारखं प्रवाही झालं. म्हणजे त्याच्यात बदल होण्याचं काही कारण नाही. सर्वांची कर्म एक आणि सर्वांचं प्रार्थना एकच ठरलं. पण हा जो विभक्तपणा आपल्याला दिसतो याला मूळ कारण असं आहे की जीवाला कर्म स्वातंत्र्याची वेदना स्वातंत्र्याने आहे, स्वतंत्रतेने आहे, आणि जे प्रार्थना असेल ते देहभावाने भोगल्या जातं. म्हणून परमेश्वर आपल्या सुखाच्या निद्रेमध्ये भक्ताला ओढतो आणि प्रारब्ध जे आहे ते त्याच्या शरीराच्या संबंधात होत असतं. झोपलेल्या माणसाच्या बाहेरच्या दुःखाच्या व्यथा जशा असाव्या तेवढ्याच प्रमाणात ह्या व्यथा असतात. ही संकट असतात. जर या संकटात थोडंफार मन त्याचं गडू लागलं असेल तर तो चटदिशी देवाकडे जावे. याचा अर्थ मला हे म्हणायचंय की भक्त हृदय संकटात घालणे हा प्रयोग परमेश्वर आपल्या कृपा पात्र होण्याकरता करीत असतो. भक्त कृपेला कसा पात्र होईल, योग्य होईल, हे तदर्थ ती किमया आणि क्रिया आहे. नाहीतर रामराय एवढे निष्ठुर नाही. अहो जो पुरुष पक्ष्यांकरताही आक्रंदन करतो, राणा डोंगरातून फिरताना वानरांच्या गरजा कशा भागविता येईल अतिव कारुण्य त्यांचं ठिकठिकाणी आलेलं आहे. केवढी उदात्तता आहे. तो समुद्रावरती पूल बांधत असताना असं म्हणतात एक खार होती आणि ती आपल्या पाठीत माती आणून तीही पण समुद्राच्या त्या पुलावरती काहीतरी आपलं काम करीत होती. ते दृश्य पाहिलं राहावं. त्यावेळेला प्रेमाने हृदय भरून आलं. आख्यायिका आहे, गंमतीदार आख्यायिका. प्रेमाने हृदय भरून आलं आणि त्यांना वाटलं की अरे ही मोठमोठी माणसं तर कर्मरत आहे, पण लहानसा निसर्गातला प्राणी ही सत्याला कसा प्रवाही झाला.
सत्कर्मार्थ निसर्ग कसा झटतोय हे पाहिल्याबरोबर त्या प्राण्याचं प्रेम चित्तात जागं झालं आणि त्याला धरून आणलं. त्यालाही तेच हवं होतं, त्या खारीलाही तेच हवं होतं. रामाचा स्पर्श झाल्याबरोबर ते विचार लहानसं असं पाखरू आपलं स्वस्थ बस आणि रामाने पाठीवरून हात फिरविला म्हणून म्हणतात त्याच्या पाठीवर ते बोट उमटलेली आहे. आख्यायिका आहे, पण त्यात एक हृदयाची सदैता दाखविली. या सदैतेचा विचार केल्यानंतर आपल्या पित्यालाही मृत्यू येऊ देण्याचं कर्म तो करू शकतो इतकी निष्ठुरता त्यात आहे असं आपल्याला म्हणता येईल का? पण पित्याच्या मृत्यूतही पित्याचं मरणाचं दान आपल्या पदरात घेऊन वनात जाणारा हा महाखंबीर कर्तव्यनिष्ठ वीर होता. कारण तो प्रत्यक्षच परमात्मा होता. त्याच्या अंतःकरणात समव्यथा होती, समचित्त वेदना होती आणि भक्तोद्धारार्थ आपलं निर्माण आहे तो न विसरणारा पुरुष. म्हणून दशरथ हेही भक्तच आहे, जरी पितृभावाने असले तरी त्यांच्यामध्ये ती भक्त व्यथा त्याने वृद्धी कशी करता येईल याकरता म्हणून आरण्याचा स्वीकार केला. पुढे अर्थातच कौसल्य असती जेव्हा जानकीची ही व्यथा झाली, तिच्या बुद्धीची आंदोलन रामाने पाहिली, तेव्हा राम पुन्हा मृदुस्मित करू लागला. त्यांना माहिती होतं की सीतेचं अस्तित्व आपल्या वाचून असणं संभवनीय, राहू शकणार. अहो, या परस्परांच्या प्रेमाचा उद्भव असा झालेला आहे की रामाच्या चित्तात जर सीतेची अहोरात्र स्मृती, तर सीतेच्या चित्तात रामाचं स्मरण हा स्वाभाविक धर्म आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने. म्हणून पतीनी पत्नीची स्मृती आणि पत्नीनी पतीची स्मृती रात्रंदिवस जर केली तर ते दोन्ही जीव एकरस होऊ लागतील. हळूहळू त्यांच्या पती पत्नीच्या भावना बाजूला सरतील आणि तिथे एक दिव्यतम प्रेमाचं निर्माण होऊ लागेल. चिंतनाचा असा धर्मच. पण मनुष्य पतीचं चिंतन स्त्री करीत नाही, तर पतीने काय आणून द्यावं याचं चिंतन कर. तुझ्याजवळ काही दिडक्या असतील त्याचं चिंतन सुरू आहे. आणि पती कशाचं चिंतन करतो? तो स्त्रीचं चिंतन करीतच नाही, तिच्यापासून मिळणाऱ्या भोगलोलूप सुखाचं चिंतन करतो. आणि यामुळे गंमत अशी होते की त्यांचा विग्रह केव्हा होईल सांगताय, दररोजचं केव्हा कुठे कुठे तर फारच भांडण. आता अर्थात हा प्रपंच आहे, खटाखटी व्हायची तो सगळा चालायचा संग्राम, परंतु तो न होणे इष्ट आहे. तो कसा होऊ शकणार नाही. जसं राम सीतेचं केवढं मधुर कुटुंब आहे, केवढं मधुर पती पत्नींचं एकंदर दर्शन आहे. अहो, रानात डोंगरात राहिले पण सुखाला कमतरता नाही. केवढं असं मंगलमय कौटुंबिक दर्शन आहे. पण आमच्या कुटुंबात तर संन्यासी बरा अरण्यातला, पण आमच्या कुटुंबात रक्षा फासली नाही म्हणूनच बऱ्या होतं. याचं कारण असं, तो तरी बिचारा भाकरी खाऊन सुखरूप असतो, पण कुटुंबात सुखाकरता केलेली उपाधी इतकी दुःखाला कारण की नको नको होऊन जात. असं वाटतं की हे ब्यात चुकेल तर बर, हे बाजूला सरेल तर बर. परंतु असं का वाटतं? सुखाकरता निर्माण केलेली, सुखाकरता जवळजवळ आणलेली अनंत जीव एकमेकाला सुखवू शकत नाही. याचं मूळ कारण एकच एक आहे आणि ते म्हणजे असत प्रीतीच्या कल्पना आमच्या चित्तात रेंगाळतात. म्हणून परस्परांच्या कल्याणाचं चिंतन आमच्या बुद्धीतलं बंद झालं. म्हणून स्त्री आमची एकंदर कल्याणकार्य व्हावी, तिचं कल्याण व्हावं हे याचा विचार पती करीत नाही आणि पतीचं जीवन आनंदरूप व्हावं याचा विचार स्त्री करेनाशी झाली. म्हणून मग काय, आपल्या आनंदाकरता पती आहे आणि आपल्या आनंदाकरता स्त्री आहे, असा परस्परांचा विरुद्ध भाव आहे. म्हणून संघर्ष. म्हणून अस्मितेचा प्रांत अतिशय वृद्धी झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यागाचा प्रांत अतिशय खाली आले. आमच्या कुटुंबातल्या ह्या दोन अवस्था, त्याग समाप्तीला वळला आणि अस्मिता स्वर्गावर आरूढ झाली. त्याचा स्वाभाविक परिणाम असा झाला, इंद्रचंद्रादी देवाची जशी नेहमी भांडणं दाखविलेली आहे पुराण काळात, तसं प्रपंचेचं पुराण हे इंद्रचंद्रादी भांडणाचं सुरू झालं. चंद्र याचा अर्थ सुखप्राप्तीची लालसा, इच्छा अशी असा आपण करू. आणि इंद्र म्हणजे मन, तर मनाचा आणि सुखाचं असं वाकडंच फुट बस. मन म्हणतं सुख हवं आणि सुख म्हणतं काय म्हणून. आणि यामुळे संपूर्ण प्रपंच सुखाचा आम्हाला करता येईल असा झाला. तो रामरायांच्या जीवनातून जरी आपण घेऊ शकलो प्रबोध तरी चालेल. रामाच्या जीवनामध्ये या सीतेला पाहिल्यानंतर राम असं म्हणतात की जानकी आपल्या बरोबर निश्चित येणार नव्हे, तिला ते राहूच शकणार नाही. पण जानकी बोलून गेली आहे कौशल्याचं करुण हृदय पाहून की माते मला इथे थांबावंसही वाटतं आणि झणी वाटतं किंवा रामाबरोबर न गेले तर मी जिवंत राहू शकणार. कारण तिचं असं अस्तित्व होतं. पण व्याकुळ झालेल्या कौशल्याचं हृदय पाहून स्त्री हृदय होतं. त्यामुळं सीता जानकीच्या चित्तामध्ये एक पद्धतीचा आक्रोश सुरू झालेला. त्याच वेळेला तिला हृदयाशी घट्ट धरलेला आहे कौशल्याने आणि कौशल्या समजावू लागली आहे सीतेला की हे जानकी, हे जरी खरं असलं ना तरी पण मात्र कर्तव्यच्युती आहे. प्रभू रामाच्या सन्मुखत्वात जो तुझा आनंद राहील तोच खरा आनंद आहे.
इथे तुला सुख नाही, तुला राम तिकडे गेल्यामुळे आनंद मिळणार नाही, तू उदास आणि उद्विग्न राहशील. आणि तुझं उदास स्वरूप पाहून काय मला सुख होणार आहे? तुझं उद्विग्न असलेलं म्लान असलेलं एकंदर स्वरूप पाहून काय मी सुखी होऊ शकेल? तेव्हा न घाबरता, कुणाचाही आणि कशाचाही विचार न करता तू रामाबरोबर चालू लाग. प्रपंचातल्या भक्तांना हाच आदेश संतांनी दिलेला आहे. ते असं म्हणतात, तू या लोकांचा विचार करीत बसू नको. या सर्व जीवांचा ज्या वेळेला तू विचार करशील त्यावेळेला मोठी तशी चूक तू करतोय. तुझ्या आसमंतात असलेले जे जीव आहे ना, हे टाकून तुला देवाकडे जायचंय, हा तुझा एक पहिला गैरसमज. रामाबरोबर जा याचा अर्थ रामवेदनेत नांदण्याचा प्रयत्न कर. मग तू कुठेही राहा, देवळात राहा नाहीतर घरात राहा, निद्रेत राहा नाहीतर जागृतीत राहा. अवस्थांतराने सुद्धा जी स्थिती किंवा जी वेदना बदलू शकत नाही, ती वेदना माणसाने स्वीकृत केली पाहिजे. अशा पद्धतीचा मंगलमय प्रबोध वास्तविकता या रामायणातून आपण शिकत. अर्थात हा शेवटचा दिवस आहे. प्रभू रामरायाच्या प्रेमोत्कर्षाचा विचार पुढे पुढे आपण करू शकलो असतो, पण उत्सवाच्या कालमर्यादेत रामायण बद्ध आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा काही आपल्याला पुनश्च रामायण ऐकवण्याचा नाही, असं मोठ्या दुःखाने आणि खेदाने सांगावं लागतं. प्रभू रामरायाने पुन्हा केव्हा तरी असा प्रसंग आणावा. पूर्ण रामायण माझ्याही आयुष्यात वाचलं होईल की नाही शंका. याला कारण असं अशा सूक्ष्मतम छटा तुलसीदासाने उठविलेल्या आहे की ज्या जीवनाच्या व्यथा होऊ लागतात आणि त्यामुळे त्या आपल्या चिंतनात स्पष्टपणे जाग्या होईस्तोवर पुढे जाण्याचं धैर्य मला होतं. आपल्या चिंतनात जीवनात ती व्यथा स्पष्टपणे जेव्हा मला कळेल त्यावेळेला त्या रामायणाचं दुसरं पान परतविण्याचं मला एकंदर धैर्य येतं. आणि मी प्रभूला प्रार्थना करतो की आता या पद्धतीची आणि याविषयीचा एकंदर मी तुम्हाला असं सांगू शकेल की हे रामायण जेव्हा आपण वाचू किंवा पाहू त्यावेळेला एखाद्या जरी वृत्तीचा यथार्थ बोध झाला तरी पुढची पानं फार सोपी होत. एकच फक्त प्रसंग यथार्थाने कळला की मग सारे प्रसंग यथार्थाने कळू लागतात. पण पहिल्याच अधिष्ठानावर का चूक केली आणि पुढे पुढे चाललो तर सारच चुकत सारच. एक आकडा गणित सोडविताना जर आपण चुकीचा लिहिला की मग सारे आकडे त्या आकड्याच्या अनुरोधाने खरे असतील पण चुकीचेच ठरतात. तसे या रामायणाचा विचार प्रथमच राम काय आहे, सीता काय आहे, दशरथ काय आहे या विवेकातून आपण करायला प्रवृत्त झालो म्हणजे रामायणातल्या सर्व घटना आपल्या जीवनातून कशा प्रवाही झालेल्या आहे याचा मधुर बोध माणसाला होतो. आणि मनुष्याच्या जीवनाच्या उत्क्रांतीची वाट म्हणजे काय, सामर्थ्य कसं आपल्याला प्राप्त करून घेता येईल, रामसन्मुखत्व म्हणजे काय, रामाच्या सान्निध्यात नांदायचं म्हणजे काय, कसं नांदावं, त्याची स्थिती कोणती, त्याचा आचार कोणता, सदाचार काय, ह्या सर्व ज्या गोष्टी आज रूढवादाने आम्ही जाणतो. पुष्कळ गोष्टी तर आम्ही अशा स्वीकृत केल्या आहेत की ज्याच्यामुळे धर्माच्या नावाखाली अधःपतनाचा कार्यक्रम सुरू आहे. मोठीच विपरीत अशी घटना आहे. राम राम म्हणतो आम्ही, पण राम राम म्हणत असताना कामाचा आतमधून उद्घोष सुरू असतो. याचा अर्थ असा की परमेश्वराच्या अत्यंत प्रामाणिक असलेल्या निष्ठा आमच्या जीवनामध्ये अजून निर्माण व्हायच्या आहेत, त्या भगवंताने निर्माण कराव्या. पुन्हा केव्हा जर असा प्रसंग आला रामायण गाण्याचा आपल्या समोर सांगण्याचा तर तो भगवंताने अवश्य आणावा आणि आपल्या सेवेमध्ये मला पुन्हा एकंदर हजर करावं अशी प्रार्थना त्या रामरायाला करतो. आपल्या सर्वांच्या जीवनाचं मांगल्य एक प्रभू रामा ही जाणीव सर्व जीवांना प्राप्त करून देण्याचं कार्य रामरायांनी करावं अशी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम एका भजनानंतर समाप्त करतो. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघ श्याम.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। हरि ओम। पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज कुंडली गौरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। कार्यक्रम संपलेला आहे। स्वस्थळी जाण्याकरता सर्वांनी आपल्या जागी शांततेने राहावं, उभं राहावं। उद्या याच ठिकाणी आज एकादशीचं जागरण आहे। इथे वस्तीला आलेली जी मंडळी आहे त्या लोकांसमवेत आणि आपण ऐकायला आलेल्या लोकांमधून अवश्य आपण यावं। मोठा आनंदाचा सोहळा आहे। बघा आमच्या धार्मिकतेची गंमत तरी काय करतो आम्ही ते। पुष्कळदा असा तुमचा समज असेल जागर म्हणजे काय, काहीतरी टाळ पिटतील, काहीतरी करतील, पण मी आपल्याला असं म्हणतो की त्यातही एक विशिष्ट पद्धतीची संवेदना जर खेळविण्यात आली तर मोठा आनंदाचा आणि मंगलमय सोहळा होतो। तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य त्या जागरणाला यावं। रात्रभर जागायचं आहे। झोप आली तरी इथे झोपायला पुष्कळ जागा आहे, पण आपण झोपणार नाही हा माझा विश्वास जर आलाच तर। आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे, त्या काल्याला सुद्धा आपण सर्वांनी यावं, उपस्थित व्हावं। त्याचबरोबर त्या काल्याचा प्रसाद घ्यावा आणि या उत्सवाची जी काही स्मृती आहे ती त्या प्रसादाच्या स्वरूपात आपल्या प्रत एकंदर कायम करावी अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो। आज संध्याकाळी पुन्हा नित्यासारखाच कार्यक्रम व्याख्यानाचा होईल, समारोपाच्या दृष्टीने आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य यावं आणि एकंदर आजच्या या उत्सवाचा जो काही कार्यक्रम आहे तो आता संपायला आलेला आहे। हा एकादशी म्हणजे शेवटचा दिवस आणि या दृष्टीने सगळ्यांनी आता जे जे काही कार्यक्रम असतील ते जसे जसे आपल्याला साधता येईल तसा तसा आपण उपस्थित राहून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। कार्यक्रम संपलेला आहे, आपण सर्वांनी वळा शांततेने पुढे चला पुढे। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय।